नमस्कार मित्रांनो, मी निखिल अरुण सोनवणे. मी 2014 बॅचचा नायब तहसीलदार म्हणून माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यानंतर 2017ला असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स म्हणून माझी निवड झाली होती आणि आता मी सध्या प्रोबेशनरी असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स म्हणून पुणे येथे जी-एस-टी भवन या कार्यालयात कार्यरत आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा मी मार्गीने या वेबिनारसाठी मला इन्व्हाईट केल्याबद्दल मार्गीचे सर्वप्रथम मी आभार मानेल. चव्हाण सरांचे तसेच सुधाकर लेंडवे सरांचे मी या ठिकाणी सर्वप्रथम आभार मानतो. आणि आजचा जो आपला जो हा वेबिनार आहे, तर त्याच्यात आपण बेसिकली GS1 म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी आणि ॲग्रीकल्चर. GS1 ह्या पेपराची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, रिसोर्सेस कुठले वापरले पाहिजे आणि कसे रिव्हिजन स्ट्रॅटेजी म्हणजे एक रूपरेषा तुम्हाला सांगतो, की यात सर्वात पहिल्यांदा आपण जर आपल्याकडे सिलेबसची कॉपी असेल तर खूप उत्तम राहील. कारण की आपण थोडासा सिलेबस सुद्धा रेफर करणार आहोत. कारण की काही न्यू ॲडिशन्स आहेत सिलेबसमध्ये आपल्या, या वर्षापासूनच ते इम्प्लिमेंट केले जाणार आहे. त्यानंतर आपण टॉप एक जनरल गाईडलाईन्स बघणार आहोत, की परीक्षेची डिमांड किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर या सर्व गोष्टींवरती थोडी चर्चा करणार आहोत. त्यानंतर आपण प्रत्येक जो सब्जेक्ट आहे, जसं की हिस्ट्री, जिओग्राफी आणि ॲग्रीकल्चर, तर या तिघांचे रिसोर्सेस म्हणजे बुक लिस्ट काय-काय असली पाहिजे. त्यानंतर या रिसोर्सेस सोबत यांची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. त्यानंतर रिव्हिजन कशी करावी, याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटी आपण क्वेशन आन्सरकडे बोलूया. आपले जे काही प्रश्न असतील ते आपण विचारा आणि त्या पद्धतीने मी ते उत्तर देण्याचा त्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आपण GS1 जो आपला पेपर आहे, 150 मार्कांचा पेपर आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी सर्वात पहिलं तर या पेपर म्हणजे या वर्षापासून आपल्याला माहिती आहे, की काही न्यू ॲडिशन्स आहे. मी नवीन सिलेबस नाही म्हणणार, काही मॉडिफिकेशन्स आहे, काही ॲडिशन आहे, थोडंफार डिलिशन सुद्धा आहे. तर त्याविषयी सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, जेव्हा नवीन सिलेबस हा असतो आणि जी पहिली बॅच असते म्हणजे तुमची जी ह्या वर्षीची मेन्स देणार आहे, ती पहिलीच बॅच आहे या सिलेबस प्रमाणेची. तर त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट अशी आहे, की सिलेबसमधील ज्या काही नवीन गोष्टी ॲड केल्या गेलेल्या आहेत, त्यावरती डायरेक्ट प्रश्न येणार आहे. मोस्टली तरी डायरेक्ट प्रश्न असतात आणि खूप ते शॅलो लेव्हलचे असतात. खूप डीप जात नाही. कारण की असा यू-पी-एस-सी असो किंवा एम-पी-एस-सी असा इन जनरल ट्रेंड आहे, की जेव्हा सिलेबसमध्ये मॉडिफिकेशन होतो, चेंज होतो, त्यानंतरची जी पहिली बॅच किंवा पहिलं वर्ष असतं त्या सिलेबस चेंज झाल्यानंतरचं, तर त्याच्यात जनरली प्रश्न हे खूप शॅलो वरवरच्या लेव्हलचे असण्याची खूप दाट शक्यता असते. तर काही जे सिलेबसमधले नवीन-नवीन जे पॉइंट्स आहेत, त्यावरती आपल्याला डायरेक्ट प्रश्न यावर्षी बघायला मिळू शकतात, असं मला वाटतं. त्याचप्रमाणे सिलेबसबद्दल आणखीन एक मला चर्चा करावीशी वाटते मित्रांनो. ती म्हणजे आपण सिलेबसला फक्त सिलेबस न बघता डायरेक्ट इन जनरल त्याला 2 पार्टमध्ये डिव्हाईड करायला पाहिजे. एक तर जनरल सिलेबस आणि एक स्पेसिफिक सिलेबस. त्याचं मी एक एक्झाम्पल सांगतो, की बघा मित्रांनो, आता आपल्याकडे जनरल सिलेबस म्हणजे काय? तर आदिवासींच्या चळवळी. आता आदिवासींच्या चळवळीमध्ये 20, 25, 50 अशा बऱ्याच चळवळी आहेत. त्यातल्या महत्त्वाच्या आपल्याला 15, 20, 25 लागतात. परंतु हा जनरल सिलेबस झाला, की आदिवासींच्या चळवळीत त्याच्यात आतमध्ये भरपूर असं चळवळी असतील. परंतु जर स्पेसिफिक सिलेबस म्हटला, तर होम रूल चळवळ. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, की जनरल सिलेबस आपला आपला जो सिलेबस दिलेला आहे आपल्याला नवीन असेल किंवा जो असेल तो, तर त्याच्यात बऱ्याच गोष्टी ह्या जनरल असतात आणि बऱ्याच गोष्टी ह्या स्पेसिफिक असतात. जसं की पेपर 3 मध्ये एखादं उदाहरण द्यायचं झालं तर महिलांच्या ज्या स्कीम्स आहेत त्या आणि जर स्पेसिफिकचं उदाहरण द्यायचं तर नरेगा. तर बघा एक लक्षात घ्या, की जनरल सिलेबस तर आपण करतोच, परंतु स्पेसिफिक जो सिलेबस असतो, जे स्पेसिफिक पॉइंट असतात, जसं की या आत्ताच्या आपल्या GS1च्या सिलेबसमध्ये होम रूलचा हा स्पेसिफिक पॉइंट आहे. किंवा त्या ठिकाणी टिळक स्वराज फंड हा स्पेसिफिक पॉइंट आहे. तर असा पॉइंट करत असताना आपण नक्कीच त्याच्यावरती जास्त जोर दिला पाहिजे, त्याच्यावरती जास्त एम्फसिस केलं पाहिजे. कारण की याचा काय फायदा होतो? एक लक्षात घ्या मित्रांनो, की आपण प्रत्येक वेळेस ऐकत असतो टॉपर्सकडून किंवा इन जनरल आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, की आपण 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या या परीक्षा क्रॅक करण्यासाठी किंवा या परीक्षेमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी. ते म्हणजे एक सिलेबस आणि दुसरं मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. तर ह्या 2 गोष्टी का आपण फोकस करतो? तर मला तरी असं वाटतं, की ह्या 2 गोष्टी फोकस करण्यामागचं कारण असं आहे, की सरळ-सरळ ह्या जो एक्झाम सेटर आहे, जो एक्झाम आपले म्हणजे जो पेपर सेट करणार आहे आपला, तर तो पेपर सेटरकडे कुठल्या गोष्टी अवेलेबल असतात त्याला पेपर सेट करत असताना. तर साहजिकच त्याच्याकडे एक सिलेबसची कॉपी असते आणि त्याला रेफर करायच्या असतील तर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तो रेफर करत असतो. तर ह्या 2 गोष्टीच्या आधारे तो पेपर सेट करत असतो. आता आपल्याला सुद्धा त्या पेपर सेटरच्या माइंडसेटमध्ये जाऊन आपल्याला बघायचंय, की नक्की डिमांड काय प्रश्नांची? तर हे कधी समजेल मित्रांनो, जेव्हा आपण सिलेबस
आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका या दोघांचा कंबाईनली व्यवस्थित जर आपण अभ्यास केला, व्यवस्थित सिलेबस समजून घेतला आणि त्या पद्धतीनेच आपण प्रोफेशनली डिमांड समजून घेतली आपल्या परीक्षेची आणि त्या पद्धतीने जर आपण प्रिव्हियस इयरचे प्रश्नपत्रिका देखील रेफर करत राहिलो, त्या सोडवत राहिलो, तर नक्कीच आपल्याला या परीक्षेची डिमांड समजण्यास मदत होणार आहे. तर ह्या मला सिलेबसबद्दल एक ही चर्चा करायची होती. दुसरं एक जनरल जर चर्चा करायची असली आपल्याला पेपर 1 बद्दल, जी-एस पेपर 1 तर त्यात एक आपल्याला आत्तापर्यंतचे जवळ-जवळ मागील 2012 पासून हा सिलेबस आहे मेन्सचा. तेव्हापासून जर सगळ्या टॉपरचं जर तुम्ही ऐकलं म्हणजे ऑल महाराष्ट्र रँक 1 जे आहेत, मोस्टली तरी मोस्ट ऑफ द टॉपर, तर त्यांचं असंच म्हणणं आहे की हिस्ट्री किंवा पेपर 1 मोस्टली तरी त्यातला हिस्ट्री पार्टमध्ये इनपुट-आउटपुट रेशिओ हा कमी आहे. म्हणजे काय तर हिस्ट्रीला खूप जास्त रिसोर्सेस आहे, खूप मोठी बुक लिस्ट आहे. एवढं वाचून देखील प्रश्न आपल्याला कधी-कधी ट्रॅक करता येत नाही किंवा ते आपल्याला ऐन वेळेला नवीनच प्रश्न दिसतात आणि त्यामुळे आपला स्कोर हा कमी येतो. आणि साहजिकच हे नक्कीच बरोबर आहे. कारण की हिस्ट्रीला भरपूर रिसोर्सेस आहे आणि एवढे रिसोर्सेस वाचून खूप जास्त आपल्याला लक्षातही ठेवायचं आहे. त्या मानाने आपल्याला जर पेपर 2 किंवा पेपर 3 याच्यात खूप कमी रिसोर्सेस आहे. काही निवडक पुस्तके वाचूनच आपल्याला त्यात चांगला स्कोर करता येतो. तर माझं तुम्हाला असं सजेशन राहील मित्रांनो, की हिस्ट्री चा जो हा सब्जेक्ट आहे आपल्या ज्याच्यात आपल्याला जवळ-जवळ 55 ते 60 प्रश्न हे दरवर्षी ऑन एन एव्हरेज येत असतात. तर याच्यासाठी एक सिलेक्टिव्ह बुक लिस्ट आपली असली पाहिजे आणि तीच आपण परत-परत रिवाईज करत असली पाहिजे. परत-परत आपण ती रिवाईज केली पाहिजे. आणि याच्यात देखील मी तुम्हाला एक आणखीन एक गोष्ट सांगणार आहे. ते म्हणजे की एक टॉपिक एक रेफरन्स किंवा एक बुक म्हणजे एक एक टॉपिकला फक्त एकाच गोष्टीतून आपण रेफर करायचंय. म्हणजे आपण जे म्हणतो की एक पुस्तक 10 वेळेस वाचणं किंवा 10 पुस्तकं 1 वेळेस वाचणं चांगलं नाही किंवा एक पुस्तक 10 वेळेस वाचणं चांगलं आहे. तर माझं तर तुम्हाला असं सजेशन राहील की एक टॉपिक, एक रिसोर्स त्याविषयी देखील मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे पुढे. आता आपण मित्रांनो की जनरली हा इनपुट-आउटपुट रेशो तर कमी आहे. तरी पण आपल्याला एक बुक लिस्ट आपल्याला सिलेक्ट करायची. तर आपण सुरुवात करूया हिस्ट्री, जिओग्राफी आणि त्यानंतर ॲग्रीकल्चर. तर त्यात सगळ्यात पहिल्यांदा हिस्ट्री. तर हिस्ट्रीचं तुम्हाला मी आत्ता सांगितलं, की साधारणतः 55 ते 60 हे ऑन एन एव्हरेज प्रश्न असतात. आता 55 ते 60 प्रश्नांसाठी आपल्याला नेमके बुक लिस्ट किंवा रिसोर्सेस कोणते-कोणते रेफर करायचे? आता यात सगळ्यात पहिले माझं डिस्क्लेमर आहे मित्रांनो, की बुक लिस्ट ही ऑल महाराष्ट्र मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट जे मेन्सला अपिअर होतात, ते मोस्टली मोर ऑर लेस सेम बुक लिस्ट त्यांची असते. म्हणजे 90% ते 95% लोकांची बुक लिस्ट ही सेम असते. परंतु आपला शेवटी आपण त्या त्या बुक लिस्टमधून कसं जास्तीत जास्त एक्स्ट्रॅक्ट करतो आणि कसं जास्तीत जास्त आपण प्रश्नपत्रिका सोडून कसं ते 2 तासात कसं टॅकल करतो, हे जास्त मॅटर करतं. तो ॲटिट्यूड मॅटर करतो, त्याच्या रिव्हिजन मॅटर करतात. फक्त पुस्तकांची यादी आणि ती पुस्तकांची यादी एवढी मॅटर करत नाही. कारण की सगळ्यांना आपल्याला माहीत आहे की कुठले पुस्तक वापरायचे. तरी सुद्धा एक आपला हा GS1चाच वेबिनार असल्यामुळे मी एक तुम्हाला साधारणतः मागील काही 4-5 वर्षाची जी टॉपर्स आहे किंवा इन जनरलच जी बुक लिस्ट रेफर केली जाते तिची एक आयडिया देतो. तर आता बघा हिस्ट्री पार्टसाठी साधारणतः 3 ते 4 पार्ट आपण करूया त्याच्यात. सर्वात पहिल्यांदा आधुनिक भारताचा इतिहास, त्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स, त्यानंतर आपला महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातच मोस्टली समाज सुधारक हे येत असतात. तर आता बघा या चारहींसाठी आपण एक-एक करत आपण बुक लिस्ट बघूया. तर आता आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे 1857 पासून साधारणतः 1857 पासून तर 1947 पर्यंत. तर ह्या पार्टसाठी आपल्याला जी बुक लिस्ट रेफर करायची, जर तुम्ही ग्रोव्हर वेल्लेकरचं पुस्तक जर आधी रेफर केलेलं असेल, तर ते रेफर करा मित्रांनो किंवा तुम्ही याआधी स्पेक्ट्रमचं पुस्तक काही जणांनी रेफर केलं असेल, तर ते देखील आपण रेफर करू शकतात. त्यानंतर पुढचा जो आहे पोस्ट इंडिपेंडन्ससाठी, तर पोस्ट इंडिपेंडन्ससाठी मी मित्रांनो सजेस्ट करेल, की बिपिन चंद्र यांचं ते बल्की पुस्तक वाचण्यापेक्षा कारण की पोस्ट इंडिपेंडन्सवरती साधारणतः एक 8 ते 10 प्रश्न ऑन एन एव्हरेज येत असतात. तर माझं तुम्हाला असं सजेशन राहील, की समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आहे, त्यातून पोस्ट इंडिपेंडन्सची एक 20-25 पेजेस च्या काही नोट्स आहेत त्या पुस्तकात. म्हणजे नोट्स फॉर्मॅटमध्येच ते पुस्तक आहे. तर त्या आपण रेफर करणं कधीही बेटर राहील. त्यात आपला कमी टाईम जाईल आणि चांगलं आउटपुट देखील मिळेल. त्याच पद्धतीने प्रधानमंत्री ही सीरीज जी आहे, तर ती देखील तुम्ही आपण बघू शकता. जी YouTubeवरती आपल्याला बघायला मिळेल. तर त्या सीरीजचा एक फायदा होईल, की आपल्याला व्हिज्युअल एक पूर्ण आयडिया येईल, की 1947 पासून तर 2010-11 पर्यंत त्यांनी गोष्टींचा कव्हरेज केलेला आहे. तर मला असं वाटतं, की समाधान महाजन सरांच्या त्या नोट्स किंवा आपण तसेच प्रधानमंत्री सीरीज या दोन्ही गोष्टींचं जर कॉम्बिनेशन केलं, तर आपल्याला पोस्ट इंडिपेंडन्सचे बऱ्यापैकी क्वेशन हे टॅकल होऊ शकतात.
त्यानंतर तिसरा पार्ट येतो तो महाराष्ट्राचा इतिहास. आता महाराष्ट्राचा इतिहासावरती साहजिकच एम-पी-एस-सीचा फोकसही बराच असतो. जसं प्रिलिमला फोकस जसा इंडियन हिस्ट्रीवरती मोस्टली असतो. परंतु मेन्सच्या ओरिएंटेशन महाराष्ट्रावरती फोकस हा नक्कीच असतो. तर अशा वेळेला मित्रांनो एक 11वीचं आपलं स्टेट बोर्डाचं पुस्तक खूप महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्याही टॉपरचं जर स्पीच ऐकलेलं असेल किंवा कुठल्याही टॉपरची बुक लिस्ट रेफर केलेली असेल, तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच सांगितलं जातं. तर हे पुस्तक पहिले 3-4 टॉपिक जे आपल्या सिलेबसचा पार्ट नाही तेवढे सोडले. तर पूर्ण पुस्तक लाईन बाय लाईन प्रत्येक वर्ड त्यातला महत्वाचा आहे. प्रत्येक वर्डवरती प्रश्न येऊ शकतो, असं ते पुस्तक आहे. आणि त्याखेरीज आपण एक कठारे किंवा गाथा जे आपण आधी रेफर केलेलं असेल त्यापैकी कुठलंही एक पुस्तक आपण रेफर करू शकतात. आता हे सोडून मित्रांनो, समाज सुधारकासाठी जर आपल्याला सेपरेट पुस्तक घ्यायचं असेल, तर ते घेऊ शकता आपण. त्याच्यासाठी विपुल थोरमोटे सर किंवा दीपस्तंभचं पुस्तक आहे समाज सुधारकांसाठी. परंतु मोस्टली टॉपर्स किंवा मी देखील असं सेपरेट पुस्तक न वापरता मी कठारे वापरलं होतं. कठारे ते समाज सुधारक तसेच 11वीच्या पुस्तकात ते समाज सुधारक कव्हर झालेले होते. तर त्यामुळे मी समाज सुधारकाचं मी तरी असं सेपरेट असं पुस्तक वापरलेलं नव्हतं. आता यात मित्रांनो 4ही पार्टचे मी तुम्हाला रिसोर्सेस सांगितले. परंतु त्यापेक्षा इम्पोर्टंट मला असं आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, की एक असं आपल्याकडे पुस्तक पाहिजे जे की सिलेबस वाईज नोट्स फॉर्मॅटमध्ये असेल. तर ते पुस्तक जर असेल, ते पुस्तक म्हणजे एक तर समाधान महाजन सरांचं एक पुस्तक आहे किंवा कोळंबे सरांचं पुस्तक आहे. तर हे पुस्तक का असावं मित्रांनो? कारण की ग्रोवर म्हणा, स्पेक्ट्रम म्हणा किंवा कुठलंही गाठा, कठारे हे पुस्तकं आपल्या सिलेबस वाईज डिझाइन केलेली नाहीत. तर सिलेबस वाईज डिझाइन केलेल्या पुस्तकांचा कसा फायदा असतो, की जसं की आपल्या इतिहासाच्या सिलेबसमध्ये युनियनिस्ट पार्टी, कृषक प्रजा पार्टी वगैरे असे काही छोटे-छोटे सिलेबसचे पॉइंट आहेत. तर ते पॉइंट आपल्याला लगेच या पुस्तकांमध्ये मिळून जातात. त्याचप्रमाणे ह्या पुस्तकांचा आणखी मला एक बेनिफिट असा वाटला, काही गोष्टी चार्ट फॉर्मॅटमध्ये किंवा अशा व्यवस्थित अरेंज करून दिलेल्या आहेत. जसं की जमीन महसूल धोरण हे मी तुम्हाला पुढे कसे प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर सोडवायचे त्यावेळेला हा टॉपिक आपण डिस्कस करूया शॉर्टली. तर तेव्हा मी तुम्हाला सांगेलच. तर अशा वेळेला सिलेबस वाईज एखादं पुस्तक आपलं असणं गरजेचं आहे. परंतु एक लक्षात घ्या, की समाधान महाजन सरांचं किंवा कोळंबे सरांचं पुस्तक हे मोस्टली नोट्स फॉर्मॅटमध्ये आहे. तर अशा वेळेला जो सुरुवातीला म्हणजे ज्याला पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी एम-पी-एस-सी द्यायची, तर त्यावेळेला ते लिंक क्रिएट होत नाही. कारण की त्यात फक्त नोट्स टाइपमध्ये दिलेलं आहे. तर अशा वेळेला तुम्ही आधी ग्रोवर वगैरे बघू शकता. नंतर मग स्पेक्ट्रम किंवा जे कुठलं पुस्तकात आपण कम्फर्टेबल असाल ते पुस्तक बघू शकता. त्यानंतर या पुस्तकाकडे वळू शकतात. म्हणजे हे रिव्हिजनसाठी एक बेस्ट आपण म्हणू शकतो. तर ही आपली हिस्ट्रीची किंवा इतिहासाची बुक लिस्ट होती मित्रांनो. अ, त्यानंतर आता बघा इतिहासात किंवा हिस्ट्रीमध्ये आपल्याला जर जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील, तसं बेसिकली इनपुट-आउटपुट रेशो याचा खूप जास्त नाही. परंतु आपल्याला एव्हरेज मार्क तरी मिळावे. बाकीच्या कॅन्डिडेटच्या एवढे तरी मार्क मिळावे. म्हणजे आता तुम्ही जर आशिष बारकुल सर आमचे मित्र जे की स्टेट टॉपर 1 होते. ते सुद्धा म्हटले होते, की मी माझं हिस्ट्रीबद्दलचं खूप जास्त अपेक्षा नव्हती. मला 60 पैकी 35 जरी मार्क मिळाले तरी खूप झाले आणि त्यांना तेवढेच काहीतरी 32-35 मार्क मिळाले होते. कारण की प्रत्येक वर्षी हिस्ट्रीचा आता 2017चा पेपर टफ होता, 2018चा कंपॅरेटिव्हली सोपा होता. त्यामुळे असं पण आपण प्रिज्युडाइज करणं एकदम चुकीचं आहे, की हिस्ट्री म्हणजे कठीणच आहे. हिस्ट्रीत इनपुट-आउटपुट रेशो खराब आहे. आपण जर एक ऑन एन एव्हरेज जर गोष्टी व्यवस्थित वाचून गेलो, आपले रिसोर्सेस व्यवस्थित वाचले, रिवाईज केले, नक्कीच मित्रांनो आपल्याला त्याच्यात देखील जास्तीत चांगलात चांगला स्कोर करायला स्कोप आहे. नक्कीच स्कोप आहे. आणि किमान ऑन एन एव्हरेज जो बाकीच्यांचा स्कोर आहे तेवढा तरी आपल्याला करायचाच आहे. त्यामुळे आपल्याला कुठला पार्ट असा वगळून तर चालणार नाही. परंतु आपल्याला जे आपले रिसोर्सेस आहेत ते खूप म्हणजे कन्साईज आणि प्रिसाईज असले पाहिजे. एकदा ठरवल्यानंतर ते परत-परत चेंज करू नका मित्रांनो. त्याला स्टिक राहा. म्हणजे मार्केटमध्ये कोणी किती जरी म्हटलं, की आता नाही, नाही या पुस्तकातून एवढे प्रश्न येतीलच, खूप भारी आहे. तर मित्रांनो एकदा जर तुम्ही डिसाईड केलेले रिसोर्सेस आहे, तर त्याच्यानंतर त्यात परत-परत चेंज करू नका. कारण की जर ह्या वर्षाची मेन्स तुम्हाला द्यायची आणि आपण असं अझ्युम करू, की या वर्षाची मेन्स 3-4 महिन्यांनी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये होणार आहे. तर आता ती वेळ नाही, की रिसोर्सेस शिफ्ट करायचे. हां, तुम्हाला पुढच्या वर्षी वगैरे द्यायची असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही आत्ताच एकदाच पहिल्यांदाच ठरवताना व्यवस्थित ठरवून घ्या. रिसोर्सेस एकदा आपली बुक लिस्ट एकदा फायनल झाली, की तिच्यात जनरली चेंज करायचा नाही आणि करायचा जरी असला, तरी मित्रांनो काही टॉपिक एखाद्या पुस्तकात चांगले मिळाले, तर तेवढा पार्ट आपल्या जे कोर पुस्तक आहे त्यात आपण मांडून घ्यायचा. आता म्हणजे हे मी आधी तुम्हाला एक गोष्ट म्हटलं होतं, की एक टॉपिकला 10 रिसोर्सेस 10 टॉपिक च्या ऐवजी एक टॉपिक साठी 10 रिसोर्सेस 10 बुक्स वाचणं पण बरोबर नाही किंवा अ, अ, एक पुस्तक वाचून एक एक पुस्तक 10 वेळेस वाचणं हे तर चांगलंच आहे नक्कीच. परंतु मला असं वाटतं मित्रांनो, की याच्यातही आपण थोडंसं कसं करता येऊ शकतं म्हणजे मी असं केलं होतं किंवा आणखीन काही टॉपरचं सुद्धा तसं म्हणणं आहे, की बघा मित्रांनो एखादा टॉपिक घेतला आपण जमीन महसूल सुधारणा. ठीक आहे. तर हा आपल्या सिलेबसचा पार्ट आहे.
इतिहासातील. तर आता हा टॉपिक समजा ग्रोव्हरमध्ये तुम्ही वाचलेला असेल. समजा तुम्ही ग्रोव्हर हे पुस्तक वाचताय. त्यानंतर तुम्ही समाधान महाजन सरांच्या पुस्तकात बघितलं, की हा टॉपिक एकदम शॉर्टमध्ये 2-2.5 पेजेसमध्ये व्यवस्थित दिलेला आहे. नोट्स फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित दिलेला आहे. तर मित्रांनो, अशा वेळेला जर तुम्हाला असं वाटत असेल, की समाधान महाजन सरांच्या पुस्तकात ग्रोव्हरपेक्षा हा टॉपिक चांगला आहे. तर ह्या टॉपिकसाठी फक्त समाधान महाजन सरांच्या पुस्तकातलंच ते 2.5 पेजेस आपण वाचले पाहिजे. आणि ग्रोव्हरमध्ये तुम्हाला 1-2 ॲडिशन मिळाल्या, तर ह्या ठिकाणी ते तुम्ही लिहून घेतले पाहिजे. तसंच मित्रांनो कसं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जे एनालिसिस आपण बघतो मित्रांनो, तर त्यातही काय होतं, की आजकाल एनालिसिसचे जे पुस्तक आहेत त्याच्यात एखादा प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाचा होम रूल चळवळचा प्रश्न आहे. तर होम रूल चळवळच्या प्रश्नाच्या खाली असं भलं मोठं एक्सप्लेनेशन असतं 1.5-2 पेजेसचं पूर्ण होम रूलचं. जे की होम रूल चळवळ ही तुम्ही ऑलरेडी तुमच्या पुस्तकात जे कोर मटेरियल तुमचं मग ते समाधान महाजन असेल किंवा दुसरे आणखीन कुठले ग्रोवर असेल किंवा कुठलेही असेल, त्यात तुम्ही वाचलेलं असतं. तर अशा वेळेला मित्रांनो फक्त पहिल्यांदा हे जे असं एनालिसिस असतं, ते फक्त पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थित अंडरलाईन करा त्या ठिकाणी. आणि त्या अंडरलाईन म्हणून जर तुम्हाला एखादा चांगला पॉइंट मिळाला किंवा एक ॲडिशनल पॉइंट मिळाला, तर तो आपल्या ज्या कोर मटेरियल आहे, म्हणजे माझ्यासाठी समजा होम रूलसाठी जर माझं समाधान महाजन सरांचं पुस्तक हे कोर मटेरियल आहे. तर त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर एनालिसिसमधून जर मला 2 पॉइंट जास्त मिळाले, चांगले मिळाले, नवीन मिळाले, तर ते पॉइंट मी या ठिकाणी ॲड करणार आणि यानंतर होम रूल चळवळीच्या खाली जे डिस्क्रिप्शन दिलंय, ते मी परत वाचणार नाही. का मित्रांनो, हे मी तुम्हाला सांगतोय आणि हे प्रत्येक सब्जेक्टसाठी करावं असं मला वाटतं. कसं असतं, की आपलं एक वाचत असताना एक मेंटल इमेज क्रिएट होत असते. जर तुम्ही एकच गोष्ट होम रूल चळवळ ती ग्रोव्हरमधून पण वाचताय, नंतर समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून पण वाचताय, नोट्स फॉर्मॅटमध्ये आणि नंतर परत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर एनालिसिसमध्ये पण ते एक्सप्लेनेशन वाचताय. तर 3 ठिकाणी जेव्हा तुम्ही वाचतात, तर ते तुम्हाला ऐन वेळेला परीक्षेत कन्फ्युजन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर अशा वेळेला होम रूलसाठी एकदा ठरवलं ना, की आपण ह्या मटेरियलमधून वाचायचंय, तर त्या मटेरियलमध्ये फक्त आपण ॲड ऑन करत राहायचं किंवा कुठलाही टॉपिक घ्या. जिओग्राफीतलाही कुठलाही टॉपिक घ्या, की क्लायमेटचं ह्या टॉपिकबद्दल क्लायमेटमध्ये मी फक्त सौदी सरांच्या पुस्तकातूनच क्लायमेट टॉपिक वाचणार आहे आणि जरी बाकीच्या रिसोर्सेसमधून मी वाचला, तरी पण तो मी सौदी सरांच्या पुस्तकात ॲड करणार आहे किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या एनालिसिसमध्ये जरी मी काही पॉइंट वाचले, तरी मी त्याच्यात ॲड करणार आहे. असं जर केलं, तर मटेरियल हे एका ठिकाणी येतं आणि मित्रांनो पुस्तकं ही आपण परीक्षा पास होण्यासाठी घेतलेली आहे. तर त्याच्यातून आता माझी तर असं पद्धत होती, की मी पुस्तक सुद्धा काही फाडून एका ठिकाणी आणत होतो म्हणजे फाईलमध्ये, की समाधान महाजन सरांचे 4 पेजेस हे फाडून लगेच मग माझ्या स्पेक्ट्रम जर मी वाचत असेल, तर स्पेक्ट्रमच्या समजा एखाद्या चॅप्टरला कोर जे असेल, त्याचे पण 4 पेजेस फाडून एका ठिकाणी आणत होतो. म्हणजे ते रिवाईज करायला सोपं जातं. सगळं एका ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. आता काही जण म्हणतायत, की नोट्स बनवायच्या का? मित्रांनो नोट्स बनवणं हे पूर्णपणे तुम्हाला जर ती स्टाईल सूट होत असेल, तर ते नक्की बनवलं पाहिजे. नोट्स हे बघा मित्रांनो, रिसोर्सेस किती वापरायचे याच्यासाठी सगळ्यात चांगली लिटमस टेस्ट जर मला विचारली, तर ती म्हणजे काय? तर शेवटच्या आठवड्यात म्हणजे परीक्षा जर समजा आपली 10 तारखेला आहे, 10 ऑगस्टला आहे असं समजूया आपण टेंटेटिव्ह म्हणजे मी असं म्हणतोय. तर 3 ऑगस्ट पासून तर 9 ऑगस्ट पर्यंत किंवा 2 ऑगस्ट पासून 9 ऑगस्ट या आठवड्यात जर समजा आपले ते रिसोर्सेस वाचून होणार असतील, म्हणजे 4 पेपर जे आहेत आपले ते आणि मराठी, इंग्लिश 6 पेपर. 6 पेपराचं जे मटेरियल आहे, ते जर आपल्या त्या 7 दिवसात जर वाचून होणार असेल, तेवढंच आपण फक्त अभ्यासायचं. कारण की शेवटच्या आठवड्यात किंवा शेवटच्या 8-10 दिवसात जर रिव्हिजन करायला आपल्याला वेळ नसेल, तर असं मटेरियल आत्तापासून वाचून देखील काही फायदा नाही. आणि याच्यामुळेच काही टॉपिकचा नोट्स काढणं खूप गरजेचं असतं. कारण की ऐन वेळेला आपल्याला ते शॉर्ट आणि कन्साईज असल्यावरती वाचता येतं. आणि नोट्स काढताना सुद्धा मित्रांनो एक लक्षात घ्या, की नोट्स या कीवर्ड्स फॉर्मॅटमध्ये कन्साईज आणि व्यवस्थित काढा. आता कोणी जर विचारत असेल, की लक्ष्मीकांत जे आहे पॉलिटीचं त्याच्या नोट्स काढाव्या का? तर मी डेफिनेटली काही चार्ट्स वगैरे आपण काढू शकतो नोट्स फॉर्मॅटमध्ये. परंतु ते पुस्तकच बेसिकली नोट्स फॉर्मॅटमध्ये. त्याच्या काय आणखी नोट्स काढणार किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तकच नोट्स फॉर्मॅटमध्ये. तर त्याच्या आणखी नोट्स काढण्यात तेवढं काही हे नाही. परंतु काही गोष्टींच्या तुम्ही नोट्स काढू शकतात, की जसं आता जमीन महसूल सुधारणा, तर ते तुम्हाला दिलेलं आहे, की 2-3 पेजेसमध्ये ते दिलेलं आहे. परंतु तुम्हाला असं वाटतं, की एक चार्ट फॉर्मॅटमध्ये आपण करूया, की रयतवारी, कायम धारा पद्धत आणि महालवारी हे चार्ट फॉर्मॅटमध्ये केलं, तर चार्ट फॉर्मॅटमध्ये केल्यानंतर नोट्स काढताना सुद्धा तुम्ही एक लक्षात घ्या, की चार्ट फॉर्मॅटमध्ये कसं आहे, की रयतवारी कुठल्या-कुठल्या प्रदेशात होती, किती टक्के प्रदेशात ती लागू केली होती. तिघांचा असा तुम्ही जर चार्ट बनवला किंवा कोण-कोण त्याचे लाभार्थी होते. रयतवारीमध्ये डायरेक्ट रयत होतं, सरकार होतं. नंतर मग त्याचे परिणाम काय-काय होते. असं जर चार्ट फॉर्मॅटमध्ये नोट्स बनवल्या, तर त्या जास्त काळ रिटेनही राहतात किंवा समजा दुष्काळाच्या आपल्याकडे बऱ्याच समित्या होत्या. स्मिथ समिती, मॅकडोनल समिती वगैरे अशा ज्या समित्या होत्या, त्यांचा एक चार्ट बनवून घेतला, की क कोणत्या समित्या होत्या,
कोणाच्या काळात आल्या त्या आणि त्यांनी काय रिकमेंडेशन दिली किंवा काय त्यांचे शिफारसी होत्या. तर नक्कीच ते खूप चांगलं राहतं आणि आपल्याला ते एक टेबल फॉर्मॅटमध्ये कन्साइज फॉर्मॅटमध्ये ते व्हिज्युअलाइज होतं आणि रिपिटेटिव्हला जर आपण ते वाचलं तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. तर अशा प्रकारे नोट्स नक्की तुम्ही काढू शकता जर तुम्हाला काढायचे असतील तर. त्यानंतर पुढचं मित्रांनो हिस्ट्रीमधलं स्ट्रॅटेजीचं एक आणखीन महत्त्वाचा पॉइंट सांगायचा होता तो म्हणजे, की बघा मित्रांनो आता आपण हिस्ट्री सब्जेक्टचे जे पूर्ण सिलेबस आहे तो बघितला. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर बघितले. आता एखादा जर नवीन टॉपिक आहे किंवा कुठलाही टॉपिक तुम्ही वाचत असताना त्याच्या गोष्टींची रिव्हिजन किंवा ते कसं जास्तीत जास्त आपण डोक्यात रिटेन करता येईल यासाठी मला असं वाटतं मित्रांनो, की कुठलाही टॉपिक घेताना फॉर एक्झाम्पल कुठलाही तुम्ही एक टॉपिक घ्या त्याच्यात आपण सर्वात पहिल्यांदा समजा 1857 चा उठाव हा टॉपिक आपण सिलेक्ट केला. हा टॉपिक आज आपण वाचायला घेतला. तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो सिलेबस मधले पॉइंट बघा, की 1857 च्या उठावाशी रिलेटेड पॉइंट काय-काय आहेत. ठीक आहे. त्यानंतर सिलेबस नंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर एकदा स्कॅन करा. जर तुम्ही हा पहिल्यांदाच वाचताय असं समजूया, तर स्कॅन करा, की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये कुठले-कुठले, काय-काय विचारलंय? अरे परिणाम विचारलेले, कुठल्या भागात हा कुठला उठाव होता हा विचारलेला आहे. कोण त्याचं नेतृत्व करत होतं ते विचारलेलं आहे. तर अशा वेळेला मित्रांनो, ह्या फक्त स्कॅन करा. त्याची उत्तरं देणं अपेक्षित नाही. त्यानंतर तुम्ही तो टॉपिक वाचायला घेतला. तो टॉपिक वाचला. त्यानंतर तुम्ही प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन आहेत, आता त्यांची उत्तरं द्यायला उत्तरं तुम्ही सोडवतायत, ते प्रश्न सोडवतायत. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, हे जे प्रश्न सोडवतो आपण प्रिव्हियस इयरचे, ते बऱ्याच ठिकाणी तुम्हाला टिक मार्क फॉर्मॅटमध्ये मिळतात. म्हणजे त्याची उत्तरं लगेच मार्क करून दिलेली असतात. तर अशी उत्तरं मार्क केलेल्या प्रश्न सोडवण्याचा सुरुवातीच्या फेजला तरी काहीही उपयोग नाही असं मला वाटतं. कारण की बेसिकली प्रश्न आपण का वाचतोय? कारण की आपलं रिकॉल व्यवस्थित व्हावं. आपल्याला आठवावं, की आपण जे वाचलेलं आहे ते नक्की आपल्याला आठवतंय का नाही? ती आपली एक प्रकारची टेस्ट आहे. जरी प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर तुम्ही सोडवताय लगेच याच्यानंतर तरी ती एक प्रकारची टेस्ट आहे आणि एक लक्षात घ्या, की आत्तापर्यंतचे जे रिसर्चचे स्टडी आहेत अभ्यासाबद्दलचे किंवा मेमरी टेक्निक्स बद्दलचे, तर त्याच्यात एक गोष्ट त्यांनी प्रकर्षाने सांगितली, की जेवढं तुम्ही स्वतःला टेस्ट करणार किंवा प्रश्न फॉर्मॅटमध्ये जेवढं तुम्ही स्वतःला विचारणार. बघा इन जनरलच आपल्याला वर्गात देखील जर सांगितलेलं असेल ना, की मी तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारेन. एखाद्या शिक्षकाने जर आपल्याला सांगितलं, आपण लहान असताना आठवा, की मी तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारेल, कोणालाही उभं करून प्रश्न विचारेल. तर आपलं माइंड जास्त अलर्ट असतं त्यावेळेला. तसंच मित्रांनो आपल्याला या प्रिव्हियस इयर क्वेशन पेपरचा ह्या पद्धतीने फायदा करून घ्यायचा आहे, की तुम्ही 1857 चा उठाव हा टॉपिक वाचला. लगेच प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर वाचायला घेतले. ते वाचले. त्यातले काही क्वेशन येणार नाही तुम्हाला. ते मार्क करून ठेवा. ते परत एकदा मटेरियलमध्ये रेफर करा. परत ते प्रश्न सॉल्व्ह करा. अशा पद्धतीने. आता याच्यानंतर तुम्हाला पुढची रिव्हिजन कशी करायची मित्रांनो? लगेच जर तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा इमिडिएट करत असणार तर खूप चांगलं किंवा आठवड्यांनी करत असणार तर खूप चांगलं. कारण की हिस्ट्री असा सब्जेक्ट आहे की तुम्ही एखादा 1857 चा उठाव वाचला, की लगेच त्याची रिव्हिजन करा इमिडिएटली म्हणजे झाल्या-झाल्या लगेच एकदा 5-10 मिनिटात त्याची रिव्हिजन करून घ्या. त्यानंतर तुम्ही प्रश्न सोडवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शक्य असेल त्या 1857 च्या उठावाची रिव्हिजन करणं, तर तेही करणं खूप चांगलंच आहे. किंवा आठवड्याभरांनी जर शक्य असेल, तर आठवड्याभरांनी 1 दिवस रिव्हिजनसाठी काढून ठेवा. त्या दिवशी त्याची रिव्हिजन करा. परंतु आपण या वेळेला रिव्हिजन करताना एक लक्षात घ्या, की तुम्ही 1857 ज्या ज्या ठिकाणाहून वाचलंय, म्हणजे ग्रोव्हरमधून वाचलंय, की स्पेक्ट्रममधून वाचलंय, की समाधान महाजन सरांचं पुस्तक कुठून जरी वाचलेलं असेल, ते वाचण्याऐवजी आपण मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या परत एकदा सॉल्व्ह करायच्या. आणि 1857 च्या उठावाशी रिलेटेड जो प्रश्न आपल्या समोर दिसतोय, तर त्याच्याशी रिलेटेड आणखीन आठवण्याचा प्रयत्न करायचा. फक्त प्रश्न वाचायचा आणि उत्तर आपल्याला येतंय ठीक आहे. परंतु त्याशी रिलेटेड आणखीन काय-काय गोष्टी होत्या. जर फक्त आपल्याला विचारलंय, की दिल्लीला कोण नेतृत्व करत होतं, तर दिल्लीचं नेतृत्व न आठवता आपल्याला झाशीचं पण नेतृत्व आठवलं पाहिजे. अशा पद्धतीने त्या डोक्यात तुम्ही विचार करा, की काय-काय होतं आणखीन, कुठले-कुठले नेतृत्व होते, त्याला लढा देणारे कुठले-कुठले लोक होते, कसं होतं. म्हणजे ह्या जर गोष्टी तुम्ही तुमच्या माइंडमध्ये जर ॲक्टिव्हली रिकॉल केल्या, तर तुम्हाला त्याचा खूप जास्त बेनिफिट लाँग टर्ममध्ये मिळणार आहे. तर आता त्यानंतर मग हे प्रश्न वाचल्यानंतर आपण परत मग आपलं जे टेक्स्ट बुक आहे ते वाचायचं 1857 च्या उठावाशी रिलेटेड. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला मित्रांनो, तर बघा की सुरुवातीला तुम्ही सिलेबस प्रश्नपत्रिका थोड्याशा वर-वर वाचल्या. त्यानंतर तुम्ही रीड केलं. त्यानंतर तुम्ही प्रश्न वाचले. पुढच्या रिव्हिजनच्या वेळेस पहिल्यांदा प्रश्न वाचले. त्यावरून सगळं रिकॉलिंग केलं. म्हणजे तुम्हाला काय गोष्टी आठवत नाही किंवा तुम्ही स्वतःला टेस्ट केल्यानंतर काय लक्षात नाही, ते तुम्हाला पिन पॉइंट आपल्याला तेवढ्याच गोष्टी फक्त फोकस करता येतील. ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात आहे किंवा ज्या एकदम मेमरीमध्ये फिट बसल्या, त्या परत-परत रिवाईज करण्यात, रीड करण्यात काही पॉइंट नाही. याविषयी सुद्धा मी शेवटी एक बोलणार आहे. रीडिंग आणि रिव्हिजन आपण नेमका कसा त्याच्यात गल्लत करतो. रिव्हिजन म्हणजे आपल्याला रीडिंग वाटतं, परंतु ते रिकॉल कसं करता येईल, त्याविषयी एक 1-2 मिनिटासाठी आपण शेवटी बोलूया. आता याच्यानंतर मित्रांनो, की आपण आता हिस्ट्रीबद्दल एकंदरीत बोललो. तर मला असं वाटतं, की हिस्ट्रीचं तुम्ही एक लक्षात घ्या, की
खूप जास्त समाजसुधारकांमध्ये खूप जास्त इयर्स आहे, जन्माचं वर्ष, त्यांचं मृत्यूचं वर्ष किंवा जयंती हे ते. तर खूप जास्त फॅक्च्युअल पार्ट तर आपल्याला परीक्षेत विचारला जातो. परंतु तो किती करायचा त्यालाही एक लिमिट ठेवा आणि ते लिमिट तुम्हाला कशावरून समजेल, तर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही रेफर केल्या परत-परत, तर तुम्हाला एक लक्षात येईल, की नाही याच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या या ज्या बर्थ इयर वगैरे जे आहेत, ते मोस्टली काही पी-एस-आय, एस-टी-आयच्या परीक्षेमध्ये जास्तदा विचारलंय. परंतु एम-पी-एस-सी मेन्सला तेवढ्या वेळेस विचारलेलं नाही. तर असं थोडंसं परीक्षेवाईज सुद्धा आपली स्ट्रॅटेजी ही थोडी-थोडी बदलली पाहिजे. ठीक आहे. आणि कधी-कधी असं होतं, की आपल्याला हे बघा मित्रांनो, कोणाला आपल्याला परफेक्शन आणायचं नाही. म्हणजे आपल्याला काही 60 पैकी 60 हिस्ट्रीतली पाहिजे. 35, 40, 45 जसा पेपर असेल त्या पद्धतीने आपल्याला मार्क मिळावे. तर एक 2-5 मार्काच्या म्हणजे कसं होतं ना, की मागील वर्षी मग हे 2-3 प्रश्न य.ना. कदम यांच्या पुस्तकातून आणले होते. मग लगेच आपण य.ना. कदम पुस्तक घेतो ते वाचायला घेतो. असं करू नका. प्लीज करू नका. कारण की हे 2-4-5 प्रश्नांसाठी आपण उगाचच खूप रिसोर्स खूप एनर्जी त्याच्यात टाकतो आणि त्याचा तेवढा फायदा होत नाही. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील, की एकदा पुस्तकं सिलेक्ट करा, त्याला स्टिक राहा. अ, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. त्या व्यवस्थित पद्धतीने रिवाईज करा, रिकॉल करा आणि त्या त्या असं केल्यानंतर मला असं वाटतं, की नक्कीच हिस्ट्रीतून सुद्धा चांगला आउटपुट मिळायला काही हरकत नाही. आणि स्वतःला लिमिट करा, की खूप जास्त फॅक्ट्स रटतोय. त्याला पण एक लिमिटेशन आहे, की आपल्यात किती हे लक्षात राहील. तर अशा वेळेला तुम्ही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा जर वापर केला, तर त्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी खूप चांगली मदत करू शकतात. आता हा सगळा हिस्ट्रीचा एक पार्ट झाला. आता थोडंसं आपण सिलेबसची कॉपी असेल तर ती तुमच्याकडे असेल तर खूप छान. तर एक थोडंसं मी तुम्हाला फक्त सिलेबस आपण थोडंसं एक त्याच्यावरती चर्चा करू 1-2-5 मिनिटं. बघा आता मित्रांनो काही बऱ्यापैकी जो पार्ट आहे आपल्या सिलेबसमध्ये आत्ता जो नवीन ॲड केलेला आहे, तर त्यातला 70% ते 80% पार्ट हा ऑलरेडी आपण याआधी सुद्धा अभ्यास करत होतो. तो जरी सिलेबसचा पार्ट नव्हता तरी देखील आपण अभ्यास करत होतो. फार छोटा पार्ट आहे 5-7% चा की जो एकदमच नवीन वाटेल तुम्हाला. परंतु तो एकदम नगण्य पार्ट आहे असं मला वाटतं. तर आता बघा मित्रांनो, जर इतिहास बघितला तर पहिला जो टॉपिक आहे आपला ब्रिटिश सत्तेचे भारतात स्थापना. आता बघा मित्रांनो, याच्यात सगळ्यात पहिल्यांदा जो टॉपिक आहे तो भारतात आगमन. मग कुठल्या याच्यावरती आलेत, कुठं आलेत, कुठले-कुठले युद्ध झालेत, फ्रेंच सोबतचे युद्ध, डॅनिश सोबतचे युद्ध किंवा आपले जे मराठा नंतर मग निजामी म्हणजे ह्या सगळ्यांसोबतचे जे युद्ध आहेत, तर ते युद्ध खूप आपण डिटेल करण्यापेक्षा आपण जर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितल्या, तर मोस्टली तरी फक्त तह म्हणजे कुठले-कुठले तह झाले, कुठल्या वर्षी झालेले आहेत, कुठल्या-कुठल्या वर्षी आणि कुठले-कुठले तह आणि कोण-कोण लीडर्स त्याच्यात होते. एवढं ते एकदम सिंपल जर आपण एका पेजवरती जर आपण काढून घेतलं, की कुठले-कुठले युद्ध, समजा अँग्लो बर्मा वॉर 3 होते. मग 3 युद्धांचे कुठले-कुठले तह आणि त्यांचं इयर आणि त्यावेळेचे कोण गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय जे असतील ते. तर तेवढं जर आपण बाजूला काढलं एका पेजवरती तर नक्कीच हा अ, अ, युद्ध जे आहेत प्रमुख भारतीय, तर हा टॉपिक लगेच आपला होऊ शकतो. आता याच्यातले 2 टॉपिक ह्या 1.1 मधले महत्त्वाचे मित्रांनो. तैनाती फौज धोरण आणि खालसा कर्णाचे धोरण. आता हे दोन्ही धोरणं एकदम शॉर्टमध्ये अर्ध्या-अर्ध्या पेजचे फक्त आहे आपल्याला वाचायचे. परंतु हे डायरेक्ट टॉपिक आहे हा किंवा मी जे म्हणत होतो ना स्पेसिफिक टॉपिक, हा स्पेसिफिक टॉपिक आहे. याच्यावरती जर प्रश्न आला तर हा आपला नक्कीच चुकायला नको आणि खूप काही नाही याच्यात, की कोणीच फक्त ते सुरुवात केली या धोरणाची, कुठले-कुठले जे आपले संस्थानं होते त्यांनी या धोरणात आलेत किंवा सर्वात पहिल्यांदा कोण आलं, सर्वात शेवटी कोण आलं, एवढंच फक्त आहे. परंतु हा खूप शॉर्ट टॉपिक आहे, परंतु हा मार्क देणारा टॉपिक आहे. तसंच आता 1.2 आधुनिक भारताच्या इतिहासात वृत्तपत्र, रेल्वे, टपाल, जमीन सुधारणा. जमीन सुधारणाचं मी तुम्हाला आधीच सांगितलं, की असा एखादा चार्ट बनवून घ्या. रयतवारी, महालवारी, कायमधारा पद्धत ती कोणी इंट्रोड्यूस केली, कुठल्या पार्टला होती, किती टक्के कोणाला दिला जाणार, कुठल्या-कुठले त्याच्यात लाभार्थी होते. असा जर एक चार्ट करून घेतला, तर तेवढा चार्ट बघितल्यावरती तुमचं लगेच रिव्हिजन होऊन जाईल, फास्ट रिव्हिजन होईल आणि तुम्हाला नक्की रिकॉलिंग किंवा ऐन वेळेला परीक्षेत सुद्धा ते नक्की आठवेल, मला असं वाटतं. त्यानंतर प्रबोधन काळ. मित्रांनो, प्रबोधन काळ हा जो टॉपिक आहे, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, हे जे सगळे सत्यशोधक समाज, तर हा सर्वात वन ऑफ द मोस्ट इम्पोर्टंट टॉपिक पैकी इतिहासातला टॉपिक आहे. याच्यावरती ऑन एन एव्हरेज 12 ते 15 प्रश्न हे दरवर्षी आहेत. म्हणजे 1/4 वगैरे सारखं वेटेज ह्या टॉपिकला आहे साधारणतः. तर हे ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, यातले लीडर्स, यांचे प्रिन्सिपल हे सगळे आपल्याला नक्कीच लक्षात पाहिजे. याचाही तुम्ही जमत असलं तर टेबल बनवू शकतात. परंतु यात रामकृष्ण मिशन आणि थिओसॉफ्टिकल सोसायटी हे नवीन टॉपिक यावर्षी या सिलेबसमध्ये ॲड केलेले. परंतु हे दोन्ही टॉपिक आपल्याला माहिती आहे, की आपण प्रिलिमच्या वेळेस नक्कीच अभ्यासलेले. परंतु ते आता स्पेसिफिक दिले, तर स्पेसिफिक दिले म्हटल्यावरती आपल्याला ते व्यवस्थित अभ्यास करावा लागणार त्याचा. त्यानंतर मित्रांनो शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था. आता हा सब टॉपिक पूर्णपणे नवीन ॲड केलेला आहे. परंतु याच्यातले 2 स्पेसिफिक टॉपिक जर आपण बघितले, तर ते 2 टॉपिक म्हणजे
दादाभाई नौरोजी यांची ड्रेन थिअरी आणि दुसरा टिळक स्वराज फंड. आता इतके स्पेसिफिक टॉपिक आहे, ह्या टॉपिकवरती पहिल्या वर्षी तरी डायरेक्ट प्रश्न येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. तर अशा वेळेला हा टॉपिक आपला वेल प्रिपेअर पाहिजे. अर्धा पण पेजचं याचं मटेरियल नसणार आहे, परंतु या टॉपिक तुम्हाला पोटेन्शियली 1 किंवा 2 मार्क नक्की देऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास याच्यात 1857 चा उठाव, नंतर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना, त्यानंतर बंगालची फाळणी आणि होम रूल चळवळ. हे 4 टॉपिक खूप स्पेसिफिक आहे. हे व्यवस्थित आपले झाले पाहिजे. आणि काही व्यक्तींची भूमिका यात मांडलेली. त्या सगळ्या व्यक्तींबद्दल देखील आपल्याला व्यवस्थित माहीत पाहिजे. त्यांचं कॉन्ट्रिब्युशन काय-काय हे आपल्याला माहीत पाहिजे. मित्रांनो बघा, की इतिहास टॉपिकमध्ये व्यक्ती म्हणजे पर्सनॅलिटी बेस्ड प्रश्न बरेच असतात. तर त्याच्या पर्सनॅलिटीला आपल्याला स्किप करून किंवा टाळून चालणार नाही. तर त्या आपण जास्तीत जास्त व्यवस्थित करण्याचा आपण प्रयत्न करा. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे मित्रांनो, तो म्हणजे ब्रिटिश शासनाविरुद्ध झालेले प्रसिद्ध उठाव. मग आदिवासींचे उठाव, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे उठाव. याच्यात बघा मित्रांनो, उमाजी नाईक, वासुदेव फडके, अभिनव भारत. तर हे स्पेसिफिक टॉपिक आहे. याच्याकडे आपलं नक्कीच लक्ष असलं पाहिजे. क्रांतिकारी चळवळ, आझाद हिंद सेना सुद्धा स्पेसिफिक टॉपिक आहे. त्याच्यावरती देखील 1-2 वर्षाआड नियमित प्रश्न येत असतात. तर हे हे हा एक टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा. नंतर गांधी युगातील ज्या चळवळी आहेत, असहकार चळवळ, सविनय कायदेबंद चळवळ, ह्या चळवळी देखील व्यवस्थित करा. याच्यात परत एक फैजपूर येथील राष्ट्रीय सभेचे अधिवेशन 1936 ला जे झालं होतं, त्याच्यात फक्त आपण कधी झालं होतं आणि कोण होतं, त्याचे अध्यक्ष वगैरे एवढंच बघतो. तर थोडंसं आपण याच्यात आणखीन एक 4-5 लाईनचा डिटेल काही आपल्याला कुठं काही मिळत असेल, तर ते नक्की वाचलं पाहिजे. कारण की हा खूप स्पेसिफिक टॉपिक आहे. तो आपल्याला सोडून चालणार नाही. त्यानंतर युनियनिस्ट पार्टी, कृषक प्रजा पार्टी, जे मी तुम्हाला म्हटलं, की समाधान महाजन सरांच्या पुस्तकात असं एक 4-4, 5-5 लाईन याच्यात दिलेलं आहे. म्हणूनच ते असं नोट्स फॉर्मॅटमधलं एखादं सिलेबस वाईज पुस्तक आपल्याकडे असणं नेहमीच चांगलं असतं. त्यानंतर घटनात्मक विकास, जे की कायदे दिले 1961, 92 आणि 1935 चा ॲड केला. याआधी मॉर्लेमिंटो आणि मॉन्टफोर्ड चा कायदा याआधी होताच. तर हे जे 5 कायदे आहेत साधारणतः, याचा ऑलरेडी आपण प्रिलिमला अभ्यास केलेला आहे. हे कायद्यांचा अभ्यास व्यवस्थित करा. हा खूप सोपा टॉपिक आहे. पॉलिटीतही फायदा करून जातो आणि हिस्ट्रीतही फायदा करून जातो. दोन्हीकडे त्याचे बेनिफिट्स आहे आणि नक्कीच हा खूप चांगले मार्क एन्कॅश करणारा टॉपिक आहे. हा टॉपिक आपल्याला नक्की व्यवस्थित करायचा आहे. तसंच भारताची फाळणी आणि त्या रिलेटेड जे सर सय्यद अहमद खान, अलीगढचं व मुस्लिम लीग, ह्या देखील आपल्याला व्यवस्थित करायच्या आहे. नंतर मग सत्तेच्या हस्तांतरणाकडे, तर ऑगस्ट घोषणा, क्रिप्स मिशन याचा देखील आपल्याला जर अ, बघा मित्रांनो, कसं असतं ना, की जर व्यवस्थित तुम्ही नोट्स बनवलेल्या असतील किंवा व्यवस्थित रिव्हिजन केलेली असतील, मागील वर्षीचे पेपर जर व्यवस्थित सोडवले असतील, तर याचा फायदा काय होतो? शेवटच्या आठवड्यात नाहीतर काय होतं, की ऑगस्ट घोषणा, त्यानंतर क्रिप्स मिशन, तर क्रिप्स मिशन आधी की वेव्हेल योजना आधी, हे आपल्याला क्रम लक्षात ठेवायला जड जातं. किंवा दुसऱ्या एखाद्या सब्जेक्टचं उदाहरण सांगतो, की पॉलिटी. पॉलिटीमध्ये आपण जे म्हणजे डी-पी-एस-पी आहेत आपले किंवा फंडामेंटल ड्युटीज आहे, तेच आपण जर पाठ करत बसलो, की ए काय, बी काय, सी काय, तर त्याच्या आतले जे एक्सेप्शन वगैरे जे असतात किंवा डी-पी-एस-पी, तर 38 काय, 41 काय, 41 आर्टिकलच तुम्ही जर लक्षात ठेवायचा शेवटच्या आठवड्यात प्रयत्न करत असाल, तर मग त्यावेळेला तुमचे त्याच्यात दिलेले जे एक्सेप्शन वगैरे ते तुम्हाला लक्षात राहणार नाही. जसं की ह्या केसमध्ये ऑगस्ट मिशन आधी आलं, की क्रिप्स मिशन आधी, की वेव्हेल योजना आधी, की क्विट इंडिया नंतर, की आधी. जर हे आपण लक्षात ठेवायला गेलं, तर त्याच्या आतले जे पॉइंट्स आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायला जड जाणार. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या खूप रेग्युलर विचारल्या जाणाऱ्या गोष्टी किंवा खूप एक स्पेसिफिक पॉइंट्स आहेत, जे आपण आधीच व्यवस्थित करून ठेवायचे, की हा क्रम माहीतच पाहिजे मला. कुठलं मिशन कधी आलं, काय आलं? आणि त्यातल्या काही प्रोव्हिजन्स किंवा कोण होतं, कसं त्याचं जे बार्गेनिंग होतं त्या मिशनशी रिलेटेड काय-काय होत्या, तर ते आपल्याला नक्कीच व्यवस्थित केलेलं पाहिजे. आणि आता तो टॉपिक खूप स्पेसिफिक दिलेला आहे. याच्यावरती प्रश्न नक्कीच येणार आहे. तो आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात संयुक्त महाराष्ट्र चळवळ खूप महत्त्वाची आहे. आणि यावेळेस त्यांनी लाल बहादूर शास्त्री यांचं नाव आणि काश्मीर हे नव्याने ॲड केलेलं आहे. परंतु स्वातंत्र्योत्तर भारताचं मी तुम्हाला सांगितलं तसं समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून ते 20-25 पेजेसच्या नोट्स वाचा आणि प्रधानमंत्री सीरीज ही बघा. यातून बऱ्यापैकी आपला स्वातंत्र्योत्तर भारताचा जो इतिहास आहे तो कव्हर होणार आहे. फक्त संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी आपलं 11वीचं पुस्तक आपल्याला लागेल, स्टेट बोर्डाचं. त्यातून आपल्याला ते करायचं. आता महाराष्ट्रातील निवडक समाज सुधारक आणि सांस्कृतिक वारसा. आता हे सांस्कृतिक वारसा, कल्चर जो टॉपिक आहे,
तर हा टॉपिक खूप म्हणजे तसं गोष्टी जरी याच्यात दिलेल्या असल्या स्पेसिफिक, तरी पण याचे प्रश्न बऱ्याचदा कुठून येतील, कसे येतील काही सांगता येत नाही. तर तेवढा हा टॉपिक मार्क देणारा टॉपिक नाही. तरीसुद्धा आपण 11वीच्या पुस्तकाच्या शेवटी-शेवटी काही कल्चरलचा पाठ दिलाय किंवा महाजन सरांच्या पुस्तकात किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकात असलं तर तिथेही बघा तुम्ही. परंतु ह्या टॉपिकवरती खूप जास्त इनपुट्स देऊ नका. तसंच समाजसुधारक जे आहेत त्याच्यात बरेच समाजसुधारक हे नवीन ॲड केलेले आहेत. परंतु कुठला समाजसुधारक तुम्ही स्किप करा वगैरे असं तर मी म्हणणार नाही. परंतु खूप जास्त डिटेलमध्ये करायला त्या 2, 5, 10 मार्कासाठी खूप जास्त डिटेलमध्ये जाऊ नका. एक काही स्पेसिफिक गोष्टी लक्षात ठेवा त्यांच्या. तर त्यानुसार आपल्याला ऑप्शन एलिमिनेशनने सुद्धा जमणार आहे. आणि जर तुम्हाला जर समाजसुधारकांचा जर फ्लो वगैरे किंवा ऑलरेडी तुमचं एस-टी-आय, पी-एस-आयच्या अभ्यासात जर ते स्ट्राँग झालेले असेल तर वेल एंड गुड. परंतु जर एखादा एकदम नवीन आहे, जो फर्स्ट टाईमच हा अटेम्प्ट देणार आहे, समाजसुधारक करा, व्यवस्थित करा. त्यांच्यावरती प्रश्न येणार आहे. परंतु खूप जास्त डिटेलमध्ये जाऊन प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायचा प्रयत्न जर करायला गेला, तर खूप जास्त लक्षात राहणार नाही. आणि याच्यात हा असा टॉपिक आहे, की ह्याच्यात तुम्ही जर नोट्स काढता आल्या तर चांगलंच आहे. नाही काढता आल्या तर रिव्हिजन ही कंटिन्यू असली पाहिजे. म्हणून मला असं वाटतं मित्रांनो, की GS1 मधील जो हिस्ट्रीचा जो पार्ट आहे, तो खूप स्टार्टिंगच्या म्हणजे प्रिलिम झाल्यानंतर लगेच तर नाही म्हणणार, परंतु पहिल्या महिन्याच्या आतच हा पार्ट आपण संपवला पाहिजे. का? कारण की याला कंटिन्यू रिव्हिजनची गरज आहे. शेवटी जर तुम्ही एकदम ठेवलं, की समजा फॉर एक्झाम्पल आपली ऑगस्टमध्ये एक्झाम आहे आणि तुम्ही जर म्हणणार, की आता मी जुलैचे 15 दिवस एकदम मस्त हिस्ट्री करतो. तर कदाचित ते त्यावेळेला खूप तुम्हाला स्ट्रेस जाणवेल आणि गोष्टी लक्षात राहणार नाही त्या प्रेशरमध्ये. तर अशा वेळेला तुम्ही मला सजेशन द्यावंसं वाटतं, की हा पार्ट थोडासा आधी केला तर नक्की बरा राहील. कारण की त्याला कंटिन्यू रिव्हिजन लागणार आहे, बऱ्याच रिव्हिजन लागणार आहे. आता आपण मित्रांनो दुसऱ्या पार्टकडे वळूया. हिस्ट्रीचे प्रश्न देखील मी तुम्ही जे सांगितले ते नंतर घेणार आहे. आता दुसरा पार्ट आपला भूगोल. आता मित्रांनो ह्या तीनही पार्टपैकी भूगोल, इतिहास आणि कृषी याच्यातला सगळ्यात जास्त स्कोरिंग हा जो पार्ट आहे तो भूगोल आहे. तर याच्यातले आपल्याला मार्क नक्कीच जास्तीत जास्त एन्कॅश करायचे. भूगोलची जर रिसोर्सेस जर आपल्याला बघायचे असतील तर महाराष्ट्राच्या भूगोलासाठी मित्रांनो दीपस्तंभ पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे, ते तुम्ही बघू शकता. मला ते खूप छान वाटलं. खूप त्याच्यात मॅप्स वगैरे एकदम कलरफुल आणि खूप चांगलं दिलेलं आहे. तर ते एक पुस्तक महाराष्ट्राच्या भूगोलासाठी आपण वापरू शकतात किंवा भारताचा भूगोल आणि इन जनरल भूरूपशास्त्र किंवा क्लायमेट याच्यासाठी आपण सौदी सरांचं पुस्तक किंवा सुमन सोळंके सरांचं जे पुस्तक आहे, ते एक वाचू शकतात. त्याचप्रमाणे रिमोट सेन्सिंगसाठी सुभाष सोळंकी सर जे आहेत, त्यांचं पुस्तक रिमोट सेन्सिंगचा टॉपिक कव्हर करतं. आता रिमोट सेन्सिंगमध्ये काही गोष्टी स्पेसिफिकली ॲड केलेल्या आहेत. तर त्या ॲड केलेल्या गोष्टी त्यांनी अपडेट केलेल्या नाही आहे की नाही हे आपल्याला बघावं लागेल. परंतु रिमोट सेन्सिंगबद्दल असं आहे की किती जरी अभ्यास केला तरी त्याचं आउटपुट तेवढं नाहीये. तर त्या केसमध्ये मला असं वाटतं की आपण रिमोट सेन्सिंगचा खूप स्पेसिफिक अभ्यास केलेलाच बरा राहील. एकदम सिलेक्टिव्ह. एक 11वीचं एक एन-सी-आर-टी देखील आहे रिमोट सेन्सिंगसाठी. ते देखील तुम्ही बघू शकता. आणि त्यातला आणखीन एक टॉपिक आपल्या जिओग्राफीमधला तो म्हणजे पर्यावरण. पर्यावरणासाठी घोरपडे सरांचं पुस्तक आपण बघू शकतात. ते खूप चांगलं आहे आणि प्रिलिमला देखील आपण ते केलेलंच असेल. मला असं वाटतं मित्रांनो, की पर्यावरण हा टॉपिक खूप चांगला मार्क्स देणारा आहे. त्याला आपण व्यवस्थित टॅकल करायला पाहिजे. आता आपण भूगोलाचं मित्रांनो एक लक्षात घ्या, की भूगोल किंवा इन जनरलच बऱ्याच सब्जेक्टमध्ये आपल्याला जेव्हा रिवाईज करताना एक गोष्ट मी विसरलो तुम्हाला सांगायची, की न्यूमोनिक्स स्वतःचे बनवता येत असतील. म्हणजे खूप पुस्तक वगैरे पण आलेली आहेत. परंतु ते शेवटी पुस्तकातले न्यूमोनिक्स हे खूप सुपरफिशियल होतात आणि जर आपली त्याची व्यवस्थित रिव्हिजन नसेल, तर ते लक्षात राहत नाही. आता फॉर एक्झाम्पल एक न्यूमोनिक्स आहे, की मी कुठेतरी वाचलं होतं, "कसा मी हसतो." तर हे आपले जे शिखर आहेत अ, त्यांच्या हाईट प्रमाणे लावून दिली. म्हणजे कळसुबाई, म्हणजे सालेर, कसा मी म्हणजे महाबळेश्वर, हसतो, म्हणजे हरिश्चंद्रगड, म्हणजे तोरणा, असं ह्या पद्धतीने म्हणजे बघा मित्रांनो, इतका छोटा निमोनिक्स आहे, परंतु तुमचे ते शिखरं जी आहेत ती लक्षात ठेवण्यासाठी खूप चांगली मदत करून जातो. परंतु न्यूमोनिक्ससाठी मी मित्रांनो तुम्हाला सांगेल, की स्वतःचे बनवा, युनिक असले पाहिजे ते. खूप जास्त त्याच्यात कॉमेडी किंवा असं काहीतरी खूप जास्त असं अवाढव्य काही असले, तर ते मेमरीत जास्त लक्षात राहतं, असं आहे. इव्हन तुम्हाला जर वाटत असेल, तर एखादा 1-2 न्यूमोनिक्स कसे बनवायचे असा व्हिडिओ देखील बघू शकता. परंतु न्यूमोनिक्सचा रिव्हिजन स्ट्रॅटेजीमध्ये खूप चांगला फायदा होऊ शकतो, असं मला वाटतं. कारण की एखाद्याला जर हे निमोनिक्स माहिती आहे, कसा मी हसतो किंवा बचपन. बचपन म्हणजे काय तर तुमच्या ज्या भारताच्या लगतच्या ज्या सीमा आहेत, सर्वात जास्त कोणाचं म्हणजे बांगलादेशची सीमा आहे, म्हणजे चीनची सीमा आहे, म्हणजे पाकिस्तानची सीमा आहे, बचपन, म्हणजे नेपाळची सीमा आहे. तर हे क्रमाने लावले गेलेत. तर एवढं सिंपल निमोनिक्समुळे मला 4ही गोष्टी त्या लवकर आठवल्यात.
तर अशा वेळेला न्यूमोनिक्स खूप फायद्याचे असतात. परंतु न्यूमोनिक्सचा अतिवापर किंवा ते जर खूप इकडचे-तिकडचे ऐकलेले असतील, तर ते नक्कीच लक्षात राहणार नाही. रिव्हिजनसाठी तुम्ही हिस्ट्री, जिओग्राफी किंवा इतर सब्जेक्टलाही न्यूमोनिक्स वापरा, परंतु त्याची सेपरेट वही बनवा. तिचं कंटिन्यू रिव्हिजन असली पाहिजे, स्वतःची न्यूमोनिक्स असली पाहिजे, काहीतरी ऑड, विचित्र अशा टाइपचे न्यूमोनिक्स जास्त लक्षात राहतात. तसे तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करू शकता. परंतु खूप पुस्तकच घेतले आणि ते वाचले तर खूप जास्त लक्षात राहतील, तर ते तुम्हाला सूट होत असेल तर ठीक आहे, परंतु त्याचे चान्सेस आहेत की ते विसरू शकतो आपण. तर ते कसे आपण रिवाईज करायचे ते देखील बघितलं पाहिजे. नुसतं न्यूमोनिक्स बनवलं म्हणजे होतं असं नाही. त्याची परत-परत रिव्हिजन, एक सेपरेट नोटबुक असली. मी तरी सेपरेट एक नोटबुक बनवली त्याच्यात फक्त न्यूमोनिक्स असायचे आणि ते बघत राहायचो आणि रिकॉल करत असायचो. तर मग जास्त ते आपल्याला परीक्षेच्या वेळेस लक्षात राहतात. रिव्हिजन स्ट्रॅटेजीमध्ये हा पॉइंट माझा विसरला होता म्हणून तुम्हाला सांगितलं. आता भूगोलामध्ये मित्रांनो, जर सिलेबस बघितला, तर भूरूपशास्त्रामध्ये अ, पृथ्वीचे अंतरंग खूप स्पेसिफिक आणि खूप सिलेक्ट म्हणजे खूप प्रश्न याच्यावरती विचारले जातात. बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात आणि सिंपल टॉपिक आहे. खूप निवडक गोष्टी आपल्याला माहीत असण्याची गरज आहे. डिस्कंटिन्यूटी कुठल्या, टेम्परेचर खाली जसं-जसं अंतर्भागात जातो, टेम्परेचर वाढतं का, डेन्सिटी कशी आहे, काय? याशी रिलेटेड हा टॉपिक आहे. हा टॉपिक चांगला असला पाहिजे आपला केलेला. नंतर नदी, हिमनदी, वारे, सागरी लाटांशी संबंधित जे आपले लँडफॉर्म्स असतात, नेहमी प्रश्न विचारला जाणारे हा टॉपिक आहे. नियमित म्हणजे नियमित प्रत्येक वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत आणि सिंपल एकदम 2-3 मार्क एकदम हातातले आपल्या हक्काचे मार्क आहे ते. तर हा टॉपिक आपल्याला बिलकुल चांगला करायचा आहे. जी.सी. लिऑंग ह्या पुस्तकात हा खूप चांगला दिलेला आहे. परंतु 11वीचं एन-सी-आर-टी किंवा सौदी सरांचं पुस्तक किंवा सुमन सोळंके सरांचं पुस्तक याच्यात देखील हा टॉपिक चांगलाच आहे. तर तो आपण करू शकतात. करायलाच पाहिजे तो व्यवस्थित एक. आता यावर्षी ॲड केलेला याच्यात महाराष्ट्राचे नैसर्गिक भूमी स्वरूपे, टेकड्या वगैरे ह्याच गोष्टी ॲड केलेल्या आहेत. तसं आपण महाराष्ट्राचा इतिहास वाचत असताना ह्या गोष्टी वाचतो. परंतु उष्ण पाण्याचे झरे वगैरे खूप स्पेसिफिक गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत. त्या आपल्याला नक्की बघितल्या पाहिजे. हवामानशास्त्र देखील याच्यात स्थानिक वारे वगैरे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. तर ते आपण नक्की व्यवस्थित करा. त्यानंतर हा मित्रांनो मानवी भूगोलामध्ये ज्या विचारधारा आहेत, तो आपल्याकडे आता न्यूली इंट्रोड्यूस हा टॉपिक आहे. या टॉपिकचा आपण बिलकुल याआधी कुठंच अभ्यास केलेला नाही. हा जिओग्राफी जिओग्राफी ऑप्शनलचा हा टॉपिक होता, ज्याच्यात प्रोबॅबिलिझम, डिटर्मिनिझम अशा काही थिअरीज आहेत. तर ह्या थिअरीज ज्या आहेत मित्रांनो, या थिअरी खूप आपल्याला सिलेक्टिव्ह वाचायचं. बेसिकली याच्यात येणारे प्रश्न तरी मोस्टली तरी असे असतील, की ही थिअरी कोणी प्रपोज केली? किंवा कोण सायंटिस्ट होतं? कुठल्या वर्षी प्रपोज केली? याच्या पलीकडे सुरुवातीच्या तरी इयर्समध्ये प्रश्न खूप डीप विचारले जातील असं वाटत नाही. तर हा टॉपिक आपल्याला खूप जास्त डिटेल करायची गरज पडणार नाही आणि याच्यात खूप जास्त नवीन टॉपिक आहे, कसा करू, काय करू? खूप जास्त टेन्शन घेण्याची पण गरज नाही. काही कन्सेप्च्युअल गोष्टी आहे, काही थेरॉटिकल गोष्टी आहेत, तेवढ्या आपल्याला लक्षात राहायचंय आणि हा टॉपिक आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने इव्हन मार्क्स सुद्धा देऊ शकेल. कारण की न्यूली इंट्रोड्यूस हे 1-2 प्रश्न याच्यावरती येण्याची शक्यता आहे. आता हा टॉपिक कुठल्या पुस्तकात कव्हर आहे फक्त तेवढं आपल्याला बघावं लागेल. कारण की न्यूली अपडेटेड कुठल्या पुस्तकात कव्हर असेल. स्वतः शोधून नोट्स काढण्याच्या याच्यात जाण्यापेक्षा कुठल्यातरी पुस्तकात येईल आपण पुस्तकातून फक्त आपण त्या शॉर्ट नोट्स काढून घ्यायच्या तरी सफिशियंट आहे. जरी ते पुस्तक नसलं कोणाचं तरी आपण घेऊन त्या शॉर्ट नोट्स काढून त्या टॉपिकचं आपण प्रिपरेशन करू शकतो. त्यानंतर मित्रांनो आर्थिक भूगोल हा एक मोस्ट इम्पोर्टंट टॉपिक आहे. याच्यातले खनिजे किंवा सेंद्रिय शेती नंतर मग वाहतूक हे हे जे टॉपिक आहे खनिज आहे यातला खूप मोस्ट इम्पोर्टंट टॉपिक आहे. ज्याच्यावरती आपण हे करू शकतो, बघू शकतो. त्यानंतर मित्रांनो आपला एक आणखीन हा टॉपिक न्यूली इंट्रोड्यूस झालाय आर्थिक व्यवसायासंदर्भात, की इलेक्ट्रॉनिक्स, आय-टी पार्क, आय-टी हब. तर हे देखील चांगला हा खूप म्हणजे तसा थिअरी बेस्ड टॉपिक आहे. याच्यात खूप जास्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारायला खूप वाव जरी नसला तरी काही सिलेक्टिव्ह प्रश्न येऊ शकतात, की आय-टी पार्क कुठं पहिले, सिलिकॉन व्हॅली कशाला म्हणतात? सिलिकॉन व्हॅली कुठं आहे? महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली काय? बाहेरच्या देशात कुठं सिलिकॉन व्हॅली आहे? अशा टाइपचे काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न या टॉपिकवरती येण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो लोकसंख्या. लोकसंख्या हा टॉपिक तुम्हाला डबल बेनिफिट देणारा टॉपिक आहे. हा भूगोलातही तुम्हाला कामाला असेल, एच-आर-डीच्या पेपरात देखील तुम्हाला कामाला असेल. त्यामुळे लोकसंख्या आपल्याला हा टॉपिक खूप व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. तर लोकसंख्येसाठी तरी मित्रांनो मी सक्सेसचं जे पुस्तक होतं एच-आर-डीचं त्यातूनच हा टॉपिक मोस्टली कव्हर केला होता. इव्हन जिओग्राफीच्या पण ज्या गोष्टी आहेत, तर त्या दीपस्तंभाच्या पुस्तकात काही लोकसंख्या किंवा मायग्रेशन हा पार्ट चांगला दिलाय. त्यातून काही टॉपिक तो व्यवस्थित केला होता आणि हा टॉपिक असा आहे की फॅक्च्युअल आहे, परंतु मार्क्स देणारा टॉपिक आहे. तुम्ही जर याचा व्यवस्थित अभ्यास केला तर याच्यातही आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात. पुढचा टॉपिक आहे मित्रांनो पर्यावरण भूगोल.
तर हा टॉपिक आपण ऑलरेडी तुषार घोरपडे सरांच्या किंवा तुम्ही ज्या पुस्तकातून किंवा ज्या नोट्समधून याचा अभ्यास केला असेल, त्यातून तुम्ही तो करू शकता. परंतु खूप चांगले मार्क्स देणारा टॉपिक आहे. सिलेक्टिव्ह गोष्टी आहेत. अन्न साखळी म्हणा किंवा CO2 म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस, ॲसिड रेन किंवा तुमचे ग्रीन हाऊस गॅसेस मधले प्रत्येकाचे परिणाम किंवा त्यांचं पर्सेंटेज किंवा ॲक्ट जे असतात एन्व्हायर्नमेंटल कुठले ॲक्ट्स आहेत आपल्याकडे, त्यांचं इयर काय, हे सिंपल गोष्टी याच्यात जनरली विचारल्या जातात आणि खूप स्कोरिंग आहे. तर पर्यावरण, भूगोल आपल्याला जास्तीत जास्त स्कोरिंग देणारा सब्जेक्ट आहे. तर तो आपल्याला नक्की बघायचा आहे. त्यानंतर मित्रांनो रिमोट सेन्सिंग हा टॉपिक आहे. आता रिमोट सेन्सिंग हा टॉपिक असा आहे, की याच्यात इनपुट-आउटपुट रेशो तेवढा खास नाहीये. बऱ्याचदा बरेच रिसोर्सेस वापरून देखील आपल्याला ऐन वेळेला परीक्षेत त्याचे प्रश्नांचे उत्तरं टॅकल करता येत नाही. खास करून 2017 किंवा 16चा वगैरे 15चा पेपर बघितला तर ते आपल्याला प्रकर्षाने जाणवेल. परंतु तरी देखील हा सुमन सोळंके सरांच्या किंवा 11वीचा एक NCERT त्यात हा टॉपिक ठीक-ठाक कव्हर आहे. आता याच्यात खूप जास्त स्पेसिफिक गोष्टी त्यांनी ॲड केलेल्या आहेत. तर त्या कुठल्या ठिकाणी कव्हर होतायत किंवा कुठं त्या कव्हर केल्या जात आहेत कुठल्या पुस्तकात किंवा सोळंके सरांच्याच नवीन पुस्तकात वगैरे काय असेल, तर त्या एकदा बघून घ्या. परंतु हा टॉपिकसाठी मित्रांनो खूप जास्त एफर्ट्स किंवा खूप जास्त एनर्जी यात देऊ नका मला असं वाटतं प्रामाणिकपणे. या टॉपिकसाठी सरळ सिंपल रिव्हर्स इंजिनिअरिंग स्ट्रॅटेजीने देखील तुम्ही जाऊ शकता. रिव्हर्स इंजिनिअरिंग स्ट्रॅटेजी म्हणजे मागील वर्षाचे सर्व प्रश्न आणि त्यांचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित वाचायचं आणि त्याप्रमाणे सोळंके सरांचं पुस्तक किंवा आणखीन जे कुठला रिसोर्स तुम्ही वापरताय तो एकदा वाचून घ्यायचा. जी-आय, जी-पी-एसच्या कन्सेप्टच्या बाबतीत माझं पर्सनल रिकमेंडेशन असेल, की थोडं जर ऑनलाईन आपण YouTubeवरती सर्च केलं, जी-आय, जी-पी-एस वगैरे ह्या कन्सेप्ट थोड्याशा समजून घेतल्या, तर देखील एक 20-25 मिनिटाचे व्हिडिओ आहेत चांगले. जर ते आपण बघून घेतले आणि कन्सेप्च्युअली जर आपल्याला ते व्यवस्थित समजले त्या व्हिडिओजमुळे, तर नक्कीच आपल्याला पेपरात देखील ह्या गोष्टी टॅकल व्हायला नक्की मदत होईल. तर जी-आय, जी-पी-एस बद्दल हे होतं. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आपला मित्रांनो तो म्हणजे कृषी. आता कृषीमधला एक महत्त्वाचा चेंज मित्रांनो नवीन सिलेबस प्रमाणे त्यांनी जो ॲड केलेला आहे. तर तो तो मित्रांनो, तो म्हणजे असा, की क्लायमेट जे होतं आपलं हवामानशास्त्र, हे कृषीचा पार्ट होतं आधीच्या सिलेबसमध्ये. परंतु ते आता कंप्लीटली जिओग्राफीमध्ये शिफ्ट करून आता फक्त कृषीमध्ये 3च टॉपिक उरले. सब टॉपिक कृषी परिसंस्था, मृदा आणि तुमचं वॉटर. तर ह्या 3 टॉपिक उरलेल्या असल्यामुळे मला असं वाटतं, की जे आपले कृषीवरती साधारणतः 40 प्रश्न ऑन एन एव्हरेज येतात. 5 प्रश्न पुढे-मागे. म्हणजे एक 55 ते 60 प्रश्न हिस्ट्री, 50 एक प्रश्न ऑन एन एव्हरेज जिओग्राफी आणि एक 40 प्रश्न ऑन एन एव्हरेज ॲग्रीकल्चर. तर ॲग्रीकल्चरच्याच टॉपिकमध्ये आता बराच स्कोप आहे, की म्हणजे एक टॉपिक कंप्लीट तिथून वगळून वरती त्यांनी शिफ्ट केलेला आहे. त्याच्यामुळे हे जे 40 मार्क आहेत, तर याच्यात देखील आपली स्ट्रॅटेजी मित्रांनो रिसोर्सेस आणि स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो, की आता रिसोर्सेसच्या बाबतीत एक 11वी-12वीचं पुस्तक आहे. त्यातले सिलेक्टिव्ह फक्त आपल्याला चॅप्टर्स करायचे 1 ते 4 चॅप्टर 11वीच्या पुस्तकातलं. 12वीच्या पुस्तकातले देखील 1 ते 4 चॅप्टर आणि 11वीच्या पुस्तकात 6, 11, 12 असे 3 टॉपिक एक्स्ट्रा म्हणजे एक 7 युनिट आपल्याला 11वीच्या पुस्तकातून आणि 4 युनिट आपल्याला 12वीच्या पुस्तकातून किंवा आणखीन काही ॲडिशन असेल या नवीन सिलेबस प्रमाणे तर ते आपण बघून घ्या. मी हे मागील सिलेबस प्रमाणे मी जे प्रिपेअर केलं होतं ते तुम्हाला सांगितलं. त्या व्यतिरिक्त मित्रांनो कात्यायन यांचं जे व्हॉल्यूम 1चं जे बुक आहे, त्यातल्या सिलेक्टिव्ह गोष्टी म्हणजे मी स्वतः त्याच्या ज्या नोट्स किंवा असं काढलं होतं, तर हार्डली 15-20 पेजेस आपल्याला त्यातून 20 पेजेसचं पण कंटेंट त्या पुस्तकात एवढ्या बल्की पुस्तकातून मिळत नाही. तर तेवढंच आपल्याला फक्त वाचायचंय किंवा कात्यायन सरांच्या पुस्तकातल्या नोट्सही काही ठिकाणी मिळतात. त्या देखील तुम्ही बघू शकता किंवा कोळंबे सरांचं जे ॲग्रीकल्चरचं पुस्तक आहे, तर त्याच्यातल्याही काही सिलेक्टिव्ह गोष्टी आपण बघू शकतो मित्रांनो. परंतु या ठिकाणी देखील आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग जे आहे ते पूर्णपणे आपण वापरू शकतो. जुने प्रश्नपत्रिका त्या व्यवस्थित वाचायच्या. त्याच्यात आलेल्या प्रश्नांचे एक्सप्लेनेशन व्यवस्थित वाचायचे आणि त्यावरून आपले ज्या ठिकाणाहून आपण रेफर करतोय, जे रिसोर्स आपण रेफर करतोय, त्यात त्या गोष्टी ॲड करून तेवढंच फक्त जरी वाचलं, तरी मोर दॅन सफिशियंट होईल असं मला वाटतं. तर कृषीबद्दल मित्रांनो त्यांनी कार्बन क्रेडिट वगैरे जे पर्यावरणाशी संबंधित काही पार्ट आहेत, तो या ठिकाणी ॲड केलेला आहे. परंतु तो नक्की स्कोरिंग असणार आहे. कारण की ऑलरेडी आपण पर्यावरण हे घोरपडे सरांच्या किंवा इतर रिसोर्सेसमधून आपण ते करतोय. त्यानंतर मृदामध्ये काही बरेच सब टॉपिक त्यांनी ॲड केलेले आहेत. जमीन प्रदूषण, सेंद्रिय पदार्थ वगैरे असे. नंतर पोषक अन्नद्रव्यांचा स्रोत वगैरे. तर हे देखील आपल्याला करायचे आहेत. परंतु म्हणजे मृदा असेल किंवा जलव्यवस्थापन असेल, सिंचन पद्धती, ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन हे नेहमी आवडते टॉपिक आहेत. तर कृषी या विषयाबद्दल ज्यांचं कृषी
बॅकग्राऊंड असेल आणि ज्यांचा या सब्जेक्टवरती होल्ड असेल, वेल एंड गुड. परंतु ज्यांचं नसेल त्यांनी खूप याच्यात एफर्ट्स घेण्यापेक्षा एक सिलेक्टिव्ह गोष्टी याच्यातून करा. जिओग्राफीवरती आपले जास्त एफर्ट्स टाका. तसंच हिस्ट्रीचं पण एक सिलेक्टिव्ह आणि व्यवस्थित नोट्स किंवा व्यवस्थित आपल्याला रिव्हिजन करा. तर बऱ्यापैकी ह्या तिन्ही म्हणजे तिन्ही गोष्टी, तिन्ही सब्जेक्ट जे आहेत, ते आपले कव्हर होऊ शकतात जी-एस-1 पेपरमध्ये. तर मित्रांनो या पलीकडे म्हणजे आपल्याला काही प्रश्न असतील तर मोस्ट वेलकम. आणखीन काही गोष्टी मी तुम्हाला एक रिव्हिजनचं आणि एक एक्झाम बद्दलचं थोडंसं 5-1 मिनिटाच्या गोष्टी सांगणार आहे. परंतु त्याआधी आपले काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊया. नोट्स मेकिंग नेसेसरी आहे का? बघा ते नोट्स मेकिंग प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल डिस्क्रिप्शन आहे. आता काही जणांना नोट्स काढल्याशिवाय म्हणजे तो टॉपिक व्यवस्थित समजत नाही किंवा त्यांना ते लक्षात राहत नाही, असं पण असतं. तर अशा वेळेला नोट्स काढू शकतात तुम्ही. परंतु नोट्स काढण्याचा सगळ्यात बेनिफिट काय आहे, की मी तुम्हाला म्हटलं तसं, की शेवटच्या 7 दिवसात आपल्या गोष्टी जर रिवाईज होणार नसतील पुस्तकांमधून, एवढ्या बल्की पुस्तकांमधून, तर त्यावेळेला तुम्हाला नोट्स काढण्याला पर्याय नाही. परंतु आता माझं जे नोट्स काढण्याचं जे हे होतं, म्हणजे स्ट्रॅटेजी होती ती डिफरंट होती. जसं की पॉलिटीसाठी मी बिलकुल नोट्स नव्हते काढले. लक्ष्मीकांत आणि रिलेटेड जे टॉपिक्स होते त्यातून व्यवस्थित केलेले होते. त्याच्यामुळे नोट्स काढण्याचा तिथं प्रश्न आला नाही. परंतु हिस्ट्रीमध्ये काही समाजसुधारक म्हणा किंवा काही जसं मी जमीन महसूल सुधारणा किंवा हे जे प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज यांचे चार्ट व्यवस्थित बनवून नोट्स काढलेले होते. जेणेकरून ते एका पिक्चरमध्ये, एका पेजमध्ये आपल्याला ते डोक्यात बसू शकेल आणि रिवाइजही करता येईल आणि व्हिज्युअलाइज होईल. तर यासाठी नोट्स काढलेल्या होत्या. तसं मित्रांनो तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे ते करू शकतात. बघा भूगोल खूप डिटेल दिला आहे सौदीमध्ये असा एक प्रश्न आहे. अ, अ, त्यामुळेच मी म्हटलं मित्रांनो, की एवढं डिटेल करण्याची गरज नाही. तुम्ही दीपस्तंभाचं पुस्तक जर बघितलं, तर त्याच्यात सिलेक्टिव्ह गोष्टी दिलेल्या आहेत. मॅप खूप चांगले दिलेले आहेत आणि तेवढं जरी केलं तरी खूप आहे. किंवा मग सौदी सरांचं पुस्तक तुम्ही आधीपासून रेफर करत असणार, तर जेवढं आपलं सिलेबसला लागतंय. आता भूगोल बघा तुम्ही एन-सी-आर-टी 11वी घेतली, तर 11वी सगळीच एन-सी-आर-टी आपल्या सिलेबसचा पार्टच नाही 11वीच्या एन-सी-आर-टीतल्या जे नंतरचे टॉपिक्स आहेत ते. फक्त आपल्या सिलेबसचा पार्टमध्ये फिजिकल जिओग्राफीचा जो काही पार्ट आहे आणि क्लायमेटचा पार्ट आहे आणि सॉइलचा थोडा पार्ट. तर अशा वेळेला माझं तुम्हाला तेच सजेशन आहे, की आपलं सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरती जर आपला ट्रॅक असला, नियमित आपण ते बघत असलो किंवा मग मी काही सिलेबसच्या बाहेरचं तर उगाचच नाही करत बसत आहे ना, की कसं आहे आपलं काय बऱ्याचदा चुकतं कसं, की आपण पुस्तक हे कव्हर टू कव्हर वाचायला जातो. परंतु कव्हर टू कव्हर पुस्तक मेन्ससाठी तरी खूप स्पेसिफिक गोष्टी लागतात. तेवढंच आपण करायला पाहिजे. कव्हर टू कव्हर पुस्तक बरेच पुस्तकं म्हणजे गरजेचेच नाही. लक्ष्मीकांत सोडलं किंवा एखादं पुस्तक जे की नोट्स फॉर्मॅटमध्ये एम-पी-एस-सी मेन्ससाठीच बनवलेलं आहे. जसं की एच-आर-डीचं पुस्तक असेल सक्सेसचं किंवा तुमचं समाधान महाजन सर, कोळंबे सरांचं पुस्तक. तर तशा वेळेला फक्त आपण ते बघू शकतो. परंतु इन जनरल मला असं वाटतं की कव्हर टू कव्हर आता ग्रोवर जे पुस्तक आहे, त्याच्यात मूल्यांकन वगैरे हा पार्ट खूप डिटेल दिलेला आहे. तर एवढा खरं गरज आहे का? तर बिलकुल गरज नाही. कारण की तो आपल्या सिलेबसचा पार्टही नाही, त्यातला काही पार्ट म्हणजे सिलेबसचाही पार्ट नाही. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितले तर एक्झाम सेटर किंवा पेपर सेटरची ती डिमांडही नाही. तर मग का आपण त्याच्यात वेस्ट करायचा वेळ? त्याच्यामुळे मला असं वाटतं, की आपण सिलेक्टिव्ह राहिलं या पेपरात तर जास्त बेटर राहील. त्यातही जिओग्राफीवरती फोकस आणि ज्यांचा हिस्ट्री स्ट्रॉंग असला ते हिस्ट्री चांगल्या पद्धतीने करू शकतात किंवा ज्यांचं ॲग्रीकल्चर बॅकग्राऊंड ते ॲग्रीही चांगल्या पद्धतीने करू शकतात. बघा प्रत्येकाचे स्ट्रेंथ आणि वीकनेस ओळखून आपल्याला गोष्टी करायच्या आहेत. त्याच पद्धतीने परीक्षेच्या दिवसाचं देखील मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगेल. तुमच्या स्ट्रेंथ आणि वीकनेस प्रमाणे मित्रांनो तुम्ही परीक्षेचे जे सेक्शन्स आहेत टॅकल करताना घ्या. म्हणजे त्या 2 तासामध्ये आता जर माझं हिस्ट्री समजा वीक आहे, तर मी पहिला प्रश्न 1 ते 60 प्रश्न जनरली हिस्ट्रीचे असतात. तर मी ते सुरुवात ही जिओग्राफीपासून करायला पाहिजे. गरजेचं नाही की पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करायला पाहिजे. तर माझं असं रिकमेंडेशन राहील किंवा माझं सायन्स टेक हे खूप चांगलं आहे. तर मी इकॉनॉमीच्या ऐवजी सायन्स टेकचा जो पार्ट असतो 110-115 प्रश्नानंतरचा, त्याला मी रेफर करायला पाहिजे. तर तुमची जी स्ट्रेंथ आहे त्याप्रमाणे तुम्ही जिओग्राफी आधी घेऊ शकता. त्यानंतर कृषी किंवा किंवा हिस्ट्री, जिओग्राफी जसं तुमची स्ट्रेंथ असेल त्याप्रमाणे घ्या. कारण की असं होतं की हिस्ट्री माझा थोडासा वीक पॉइंट आहे किंवा हिस्ट्रीचा माझा खूप चांगला अभ्यास नसेल कदाचित आणि हिस्ट्रीचा पेपरही कदाचित टफ आला. जसं की 2017चा थोडा पेपर टफ होता किंवा 2015चा देखील टफ होता. तर त्यावेळेला आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो आणि मग जे सोप्या-सोप्या गोष्टी त्याही विसरायला होतात. तर असं होऊ नये म्हणून शक्यतो आपल्याला ज्या गोष्टीवरती कॉन्फिडन्स आहे, ज्या गोष्टी आपल्या स्ट्रेंथ आहे, त्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे असं मला वाटतं.
आणखीन काही प्रश्न असतील तर विचारा मित्रांनो. एक प्रश्न आहे, की प्रत्येक बुकमध्ये तर वेगळी माहिती असते. मग नेमके काय करावे? बघा, की आपल्याला प्रत्येक पुस्तकात थोड्याफार फरकाने ही माहिती वेगळी असणार आहे. ग्रोव्हरमध्ये समजा होम रूलचा विषयी काही थोडी आणखीन मूल्यांकन वेगळं दिलेलं असेल, तर स्पेक्ट्रममध्ये काही शॉर्ट फॉर्ममध्ये दिलं असेल, समाधान महाजनमध्ये आणखीन काही वेगळं असेल. परंतु मित्रांनो आपल्याला जे सिलेबसमध्ये होम रूलचं अशी दिलेली आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर आपल्याला समजतं, की होम रूलमध्ये बेसिकली कुठल्या-कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. होम रूल ह्या 2 पार्टमध्ये होत्या. कुठली पहिली कुठं सुरू झाली किंवा कोणाच्या लीडरशिप अंडर होती, त्याशी जोडले गेलेले नेते कोण होते, त्याचं उद्दिष्ट काय होतं, पॅक्ट काय किंवा अशा ज्या गोष्टी आहेत तेवढ्याच फक्त आपल्याला घ्यायच्या आहेत. म्हणजे एकदा तुम्ही कोर रिसोर्स किंवा बेस रिसोर्स जे म्हणतो आपण, तो डिसाईड केला, की होम रूलसाठी मी हे बेस रिसोर्स असणार माझा ग्रोवर. तर ग्रोव्हरमध्ये तुम्ही फक्त बाकीच्या ठिकाणाहून जर काही तुम्हाला माहिती वाचण्यात आली किंवा वाचत असाल, तर तेवढी माहिती फक्त तिथे ॲड करून घ्या. म्हणजे एकाच ठिकाणी त्या चळवळीबद्दलची सगळी माहिती तुम्हाला मिळेल किंवा प्रिव्हियस इयरच्या याच्यातून तुम्ही वाचलं असेल, तर तेवढी माहिती त्यात ॲड करा. म्हणजे सगळी माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल. तर अशा पद्धतीने तेच मित्रांनो, की तुम्हाला कुठलाही टॉपर ह्या 2 गोष्टी कधीच सांगायला विसरणार नाही. ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सिलेबस. कारण की ह्या 2 गोष्टी तुम्ही बघितल्याशिवाय किंवा केल्याशिवाय डिमांड ऑफ एक्झाम ही समजणार नाही. तुमचा ह्या परीक्षेमध्ये जेवढा प्रोफेशनल ॲटिट्यूड असेल, या परीक्षेला परीक्षेसारखं जर तुम्ही घेतलं, म्हणजे ही परीक्षा आहे जशी 10वी-12वी ची परीक्षा होती, तिच्यात हे पुस्तक आहे, ह्या-ह्या गोष्टी आहे, असं-असं केल्याने मी ही परीक्षा पास होऊ शकतो. तर असं जेवढ्या तुम्ही प्रोफेशनल राहाल, तेवढं ह्या परीक्षेमध्ये पास होण्याचे चान्सेस आपले वाढतात. जर आपण खूप करो की मरो, जीवन मरणाची लढाई असं जर याला जोडून घेतलं, इमोशनली अटॅच, मग आपण खूप जास्त परफेक्शनकडे जातो. म्हणजे कसं, की होम रूलचं म्हणा, मग 5-6 ठिकाणाहून सगळी माहिती एकत्र करत बसलोय. म्हणजे 1-1.5 मार्कासाठी तुम्ही एवढं सगळं किंवा मग एखादा प्रश्न 2-3 प्रश्न या पुस्तकातून आले. एखाद्याने यावर्षी कठारे वाचल्यामुळं नंतर समजलं, की अरे गाठामधून तर 5-6 प्रश्न आले यावर्षी. मग पुढच्या वर्षी परत गाठा घेतलं. कठारे आणि गाठा दोघं एकत्र करत बसलोय. तर हे नक्की एक प्रकारचं हे इमोशनल आणि प्रोफेशनल ॲटिट्यूड नक्कीच नाही. आपल्याला परीक्षा आहे, हे 60 प्रश्न आहे. 60 प्रश्नातले 60 प्रश्न कोणीही सोडवणं शक्य नाही. तुमचा पूर्ण 12 ते 19 पर्यंतचे टॉपरचे हायेस्ट मार्क जे आहेत, ते 498 वगैरे माझ्या माहितीनुसार रोहित पवार यांचे वगैरे आहे. हे साधारणतः 50% ते 55% ला तुम्हाला क्लास 1 पोस्ट ही हमखास मिळते. ओव्हरऑल 900 पैकी. 450 मार्काला वगैरे 50-55% ला तुम्हाला 550 वगैरे मार्काला तुम्हाला 55, 60, 65% पर्यंत तुम्हाला पोस्ट मिळूनच जाते. मग आपल्याला काही 100% मिळवायचे आहेत का? म्हणजे 60च्या 60 प्रश्न आले पाहिजे हिस्ट्रीचे असा अट्टाहास न धरता. कारण की असं कधी करायला जातो आपण, जेव्हा आपल्याला वाटतं की 2-3 प्रश्न इकडे आले ना, मग तिकडून आपण बघू. ह्या पुस्तकात आले तर ते आपण बघू. याच्याने आपले रिसोर्सेस खूप वाढत जातात आणि एवढे रिसोर्सेस वाढल्यानंतर मी नक्कीच सांगतो की शेवटच्या आठवड्यात याची सगळ्यांची रिव्हिजन होणार नाही. तर त्याच्यामुळे एकतर शेवटच्या आठवड्यात रिव्हिजन होण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्ही रिसोर्स एकतर कन्साईज ठेवा किंवा पहिल्यांदा तुम्ही वाचत असाल तर व्यवस्थित एका ठिकाणी तो रिसोर्स आणा. एक टॉपिक, एक रिसोर्स असं मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आणि त्याच पद्धतीने तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. रिव्हिजन करा. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघा. रिव्हर्स इंजिनिअरिंग करा. प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनवरून रिकॉलिंग करा. तर असं जर करत गेलो तर आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी लक्षात ठेवायला मदत होईल मित्रांनो, असं मला वाटतं. समाजसुधारक हा एकदम करेक्ट प्रश्न आहे, की समाजसुधारक ॲग्री समजायला खूप अवघड जाते, लक्षात राहत नाही, तेव्हा अप्रोच कसा असला पाहिजे. तर मी आता बघा, की ॲग्रीकल्चरचं जर बॅकग्राऊंड नसेल, तर साहजिकच थोडंसं ते समजायला अवघड जाणार आहे. परंतु मला असं वाटतं, की 11वी-12वीचे स्टेट बोर्डाचे जर तुम्ही पुस्तकं वाचले आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आणि त्याचं एक्सप्लेनेशन वाचलं, तर मला असं वाटतं, की तुमची ॲग्रीकल्चरची बरीच भीती ही मरून जाईल. म्हणजे ॲग्रीकल्चरचा तुम्ही 40 मार्काचा पेपर न समजता असं समजा, की आपल्याला 30 प्रश्न आहेत. 30च मार्काचे सोडवायचे आहेत. त्यातले आपल्याला 20, 22, 25 जरी मिळाले तरी खूप झालं. असा जर अप्रोच असला, तर मग ॲग्रीकल्चरची जी भीती आहे, ती तुमची कमी होऊन जाईल, असं मला वाटतं. कारण की जर ॲग्रीकल्चर तुमचा स्ट्रॉंग पॉइंट नसेल, तर तो थोडासा मागे ठेवला तरी चालतो. म्हणजे ऑन एन एव्हरेज आपल्याला मार्क पडले पाहिजे नक्कीच, परंतु खूप जास्त डिटेल त्याच्यात मग जाण्यात काही अर्थ नाही. आणि मी तुम्हाला एक सांगेल, की 11वी-12वीचं पुस्तक किंवा कोळंबे सरांचं थोडंफार त्यातल्या काही गोष्टी, कात्यायन यांच्या नोट्स किंवा त्यातल्या सिलेक्टिव्ह गोष्टी आणि याच्या जर नोट्स जर बनवून ठेवल्या, कारण की प्रिव्हियस इयर पेपरचा जर ट्रेंड पाहिला, तर एकदम स्पेसिफिक गोष्टीचा त्यांच्याकडे कल आहे, की काहीतरी 7, 8, 10 क्रॉप्स आहेत. त्यांचं टेम्परेचर विचारतात, त्यांचं पाणी किती दिलं पाहिजे, कुठल्या हंगामातले आहेत, ते एक विचारलं जातं किंवा ड्रिप, स्प्रिंकलर, इरिगेशन
किंवा मेकॅनिकल जे बंडिंग वगैरे असतं, त्यांचे जे स्लोप वगैरे, ते जर आपण चार्ट फॉर्मॅटमध्ये म्हणजे मला आठवतं की मी हे मेकॅनिकल कंटूर्स वगैरे, बंडिंग वगैरे याचे 1-2 चार्ट फॉर्मॅटमध्ये नोट्स बनवून घेतल्या होत्या किंवा असं फ्लो चार्ट फॉर्मॅटमध्ये नोट्स बनवलेल्या होत्या. तर तेवढ्याच फक्त बघायचो आणि हार्डली या गोष्टीला एक 15 ते 20 मिनिटं लागायची. परंतु असं कॉन्फिडन्स यायचा की चला हे 2-3 मार्क आपले पक्के झाले आता या टॉपिकमधले. आणि ॲग्रीकल्चरचं आणखीन एक या वर्षाची एक चांगली गोष्ट म्हणजे काही पर्यावरणाचा देखील पार्ट असेल, जो की तुम्हाला 2, 4, 5 मार्क नक्कीच देऊन जाईल. पर्यावरणाचा जो कार्बन सिक्विस्ट्रेशन वगैरे जो टॉपिक ॲड केलेला आहे कार्बन क्रेडिट. तर हा टॉपिक तर नक्कीच सोपा आहे. तो आपल्याला मार्क द्यायला नक्कीच मदत करेल. आणि काही टॉपिक जे आहे सेंद्रिय शेती वगैरे हे वाचून नक्कीच समजतं मला असं वाटतं. तर ते देखील आपण हे करू शकतो आणि जर ॲग्रीकल्चरचा कोणी बॅकग्राऊंडचा कोणी मित्र असेल, त्याच्यासोबत थोडंसं चर्चा करा, डिस्कशन करा. थोडंसं आता एकत्र तर कोव्हिड सिच्युएशनमध्ये आपण चर्चा किंवा डिस्कशन नाही करू शकत, परंतु Zoom कॉल आहे आपल्याला बरेच ऑप्शन आहेत. ज्याच्यातून चर्चा केली तर एक कॉन्फिडन्स नक्की येऊ शकतो. आणि मित्रांनो एखादा टॉपिक समजत नसेल, आता जिओग्राफीसाठी तुम्हाला सांगतो, की जिओग्राफीतला काही पार्ट तुम्हाला समजत नाही, की लँडफॉर्म वगैरे. तर माझं तुम्हाला सजेशन आहे, की आपल्याला दिवसभर अभ्यास करून रात्रीच्या वेळेला थोडंसं बोर होतं. संध्याकाळी, खास करून संध्याकाळी वगैरे असं थोडंसं वाटतं, की कंटाळा आलाय किंवा बोर झालंय, फटीग होतंय. तर त्यावेळेला एक 15-20 मिनिटाचा कुठला YouTubeवरचा सिलेक्टिव्ह व्हिडिओ, कारण की कसं आहे, इंटरनेटवरती गेला तर तो महासागर आहे. त्यात आपण हरवत जातो. परंतु सिलेक्टिव्ह व्हिडिओ जसं की मी तुम्हाला माझे स्वतःचं सांगतो, की अमित सेनगुप्ता यांचे एन-सी-आर-टीचे जे व्हिडिओ आहेत, अमित सेनगुप्ता जर तुम्ही टाकलं YouTubeवरती, तर ह्या माणसाने एन-सी-आर-टीचे 11वी-12वीचे जे एन-सी-आर-टी जिओग्राफीचे, तर हे खूप सुंदर पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहे. जर आपण इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असणार, तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा मृणाल सरांच्या इथं मृणाल सरांचं जे चॅनल आहे, त्याच्यावरचे काही सिलेक्टिव्ह व्हिडिओ तुम्ही आपल्या सिलेबसप्रमाणे जे भूरूपे वगैरे जो पार्ट आहे, तो तुम्ही बघू शकता किंवा ॲग्रीकल्चरचा तुम्हाला वाटला, की नाही समजत आहे मला सेंद्रिय शेती म्हणजे काय, तर एखादा 5-10 मिनिटाचा व्हिडिओ. परंतु याच्यात एक लक्षात घ्या, की खूप जास्त टाईम तुम्ही त्याच्यात घालवू नका. कारण की आपला सिलेबस मोस्टली स्टॅटिक आहे. त्याच्यात तुम्ही असं भरकटत जायला नको. हा माझा प्रामाणिक तुम्हाला सजेशन असेल, की तुम्ही याच्यात भरकटत जायला नको. एखाद्या गोष्टीची क्लॅरिटी बघा, नुसतं पाठांतर करण्यात काही पॉइंट नाही. एखादी जी-आय, जी-पी-एस गोष्ट जर तुमच्या डोक्यात जर क्लॅरिटी झाली, मी आठवतं की एक 40-45 मिनिटाचा जी-पी-एस आणि जी-आयचा व्हिडिओ पाहिला होता YouTubeवरती. तर त्याची क्लॅरिटी एवढी झाली होती, की जर कन्सेप्च्युअल बेस्ड प्रश्न आला, तर तो मला नक्की सोडवता यायचा. परंतु एकदम फॅक्च्युअल आला, तर तो सोडवता येत नव्हता. तर अशा वेळेला कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत काही ठिकाणी. म्हणजे जिओग्राफीच्या पार्टमध्ये, जी-आय, जी-पी-एसच्या पार्टमध्ये, काही ठिकाणी ॲग्रीकल्चरमध्ये. हिस्ट्रीत तेवढं कन्सेप्ट तर नाही, परंतु हिस्ट्रीचा एक फ्लो असला, तुमची ती आवड असली आणि व्यवस्थित रिव्हिजन असली, तर हिस्ट्री आपण चांगली टॅकल करू शकतो. अ, मला असं वाटतं, की मोस्टली तरी प्रश्न आपण घेतलेले आहेत. लाँग टर्मचा प्लॅन आता जे सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे ग्रॅज्युएशनला आहेत. त्यांना तरी माझं असंच सजेशन असेल, की तुम्ही बेसिक जे एन-सी-आर-टी किंवा स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत, ते व्यवस्थित करून ठेवा. काही चांगले व्हिडिओ वगैरे आता YouTubeवरती किंवा कुठलं मार्गदर्शन तुम्हाला मिळत असेल, तर तिथून मार्गदर्शन घेऊन तुम्ही एक चांगल्या पद्धतीने एक आपण जे म्हणतो फाउंडेशन जरी बनवून ठेवलं, तरी खूप चांगला तुम्हाला जेव्हा तुम्ही पास आउट होणार, त्यावेळेला जो पहिला अटेम्प्ट असेल तुमचा, त्यावेळेला खूप चांगली मदत करेल. परंतु स्टेट बोर्डाची पुस्तकं, काही करंट अफेअर रिलेटेड वाचन, एक तो अप्रोच आणि तो ॲटिट्यूड बिल्टअप होणं खूप महत्वाचं आहे. तो तुम्ही करा. स्मार्ट वर्क करा. स्मार्ट वर्कमध्ये सगळ्यात महत्त्वाचं, की आपल्या ज्या स्टडी हॅबिट्स आहेत, त्याच्यात काही गोष्टी जर तुम्हाला चेंजेस करता आले, तर ते केले पाहिजे. आता मी स्टडी हॅबिट्सची रिलेटेडच एक गोष्ट तुम्हाला सांगणार होतो, ती म्हणजे शेवटी की बघा मित्रांनो, आपण रिव्हिजनचा अर्थ मोस्टली तरी आपण सगळे कसा घेतो, की रीड करणं. एखादा टॉपिक आहे त्याच्या अंडरलाईन मारलाय, मी त्या रीड करतो. परंतु बऱ्याचदा ही स्ट्रॅटेजी तेवढी युजफुल नसते. कारण की आपल्याला वाटतं रीड केल्यानंतर असं वाटतं, "अरे, हे लक्षात आहे. मला माहिती आहे." परंतु अचानक ते जर आपण परीक्षेत किंवा कुठला टेस्ट पेपर सोडत असेल, तर ते लक्षात येत नाही. जे की आपल्याला असं वाटत होतं याआधी, की आपल्याला हे लक्षात आहे, तरी पण आपल्याला ते आठवत नाही. तर त्यामुळेच माझं असं सजेशन असेल, की रीड पेक्षा रिव्हिजन करत असताना थोडंसं रिकॉलिंगवरती पण भर द्या. रिकॉलिंग म्हणजे कसं, की एखादा टॉपिक आहे, कुठलाही तो टॉपिक तुम्ही जर समजा सिलेक्ट केला. कुठलाही टॉपिक तुम्ही आता अभ्यासताय, क्लायमेट आहे समजा भूगोलातलं क्लायमेट हा टॉपिक आहे. क्लायमेट ह्या टॉपिकचा जर तुम्ही अभ्यास केलात, तर त्यानंतर तुम्ही थोडंसं पुढच्या वेळेला वाचण्याच्या आधी प्रश्न बघा. ते तुम्हाला सोडवता येत आहे का? म्हणजे कसं होतं, की प्रत्येक वेळेस वाचन केल्यानंतरच प्रश्न बघायला पाहिजे असं नाही. रिव्हर्स पण गेलं पाहिजे. आता वाचन आणि प्रश्न झालेत ना, तर पुढच्या वेळेला पहिले प्रश्न बघा किंवा
त्यानंतर वाचन करा किंवा आत्ताच तुम्ही प्रिलिम दिलेली. तर प्रिलिम दिल्यानंतर ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहेत. तर त्याचं डायरेक्ट तुम्हाला म्हणजे त्याचं नॉलेज आहे थोडंफार. परंतु आता रिव्हिजन नसल्यामुळे कदाचित ते तेवढं लक्षात नसेल. परंतु त्यावेळेला तुम्ही काय करा, जुन्या प्रश्नपत्रिकांतून ते प्रश्न वाचा. किती सोडवता येत आहे? अरे, आत्मीय सभा तर एवढं सोपं होतं 1915, पण तू मला सांगता नाही आलं ते किंवा मला हे उत्तर मार्क नाही करता आलं किंवा ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाजाचे जे प्रिन्सिपल होते, याच्यात मला कन्फ्युजन झालं. तर असं जेव्हा माइंडला जेव्हा तुम्ही स्ट्रेस देणार, की लक्षात नाही येते किंवा की अरे, हे तर खूप लक्षात आलं मला, हे सगळे इयर्स मला लक्षात राहिले. तर मग अशा गोष्टींची ती परमनंट मेमरीमध्ये ज्या गोष्टी तुमच्या सेटल झाल्या, त्याची रिव्हिजन करण्यात काही पॉइंटच नाही. नंतर रिव्हिजन करायची गरजच पडत नाही. परंतु रिकॉलिंग केलं, स्वतःला टेस्ट केलं, तर रिमेंबर करायला, रिटेन करायला, लाँग टर्ममध्ये लक्षात ठेवायला खूप मदत होईल असं मला वाटतं मित्रांनो. आणखीन तुमचे काही प्रश्न असेल तर ठीक आहे. नाहीतर मग आपण हिस्ट्रीला काही करंट न्यूजमधून येते का? नाही, नक्कीच नाही. फर्स्ट पेपरला तर करंट न्यूजमधून येण्यासारखं फक्त जिओग्राफीतला जो रिमोट सेन्सिंग हा टॉपिक आहे, यातच फक्त काही सॅटेलाईट कुठला लॉन्च झाला वगैरे एवढा पार्ट सोडला तर न्यूजपेपर किंवा करंट याच्यातून काही बहुतेक तरी येतच नाही. नक्कीच येत नाही. परंतु तरी देखील ओव्हरऑल चारही पेपराचा जर तुम्ही ट्रेंड बघितला, तर आत्तापर्यंत करंटमधून शक्यतो खूप जास्त येत नाही. परंतु स्टिल करंट अफेअर्सचं आपलं जे रिव्हिजन असतं ते नक्कीच केलं पाहिजे. कारण की प्रत्येक पेपराच्या डायरेक्ट सिलेबसचा पार्ट जरी नसला, तरी प्रत्येक पेपराच्या सुरुवातीला 2 ज्या सूचना दिल्या, त्यातली एक सूचना म्हणजे तुम्ही करंट इव्हेंट सोबत अद्ययावत असलं पाहिजे. एखाद्या वर्षी, कुठल्यातरी वर्षी तसं होऊ शकतं. पण अ, आत्तापर्यंत तर नाही विचार नाही केलेले प्रश्न असे काही. आय थिंक बऱ्यापैकी आपण गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर ठीक आहे, नाहीतर मग आपण हे सेशन वाइंड अप करूया. बघा, शॉर्ट नोट्स जर काढलेले नसतील आत्तापर्यंत, तर आत्ता काढाव्या का? नक्कीच काढू शकतात. काहीच हरकत नाही. बघा, तुमचं जे काम सोपं होणार आहे, शेवटी रिवाईज करायला मदत करणार आहे, ते तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. नोट्स काढण्याच्या बाबतीत माझा एक एक्सपिरियन्स आहे, की एम-पी-एस-सी साठी बऱ्यापैकी जे सिलेक्ट झालेली जे टॉपर्स वगैरे आहेत, ते मोस्टली नोट्स काढण्याकडे भर असतो. म्हणजे गरज नाही, फक्त होतं काय, की आपण प्रत्येक गोष्टीच्या नोट्स काढायला जातो. तो तो अप्रोच कदाचित नाही वर्क होत. परंतु काही सिलेक्टिव्ह टॉपिकसाठी, काही गोष्टींसाठी नोट्स काढणं गरजेचं आहे. आणि नोट्स कुठं गरजेचे असतात, जेव्हा तुम्हाला 3-4 ठिकाणाहून माहिती एका ठिकाणी आणायची असते, त्यावेळेला नोट्स नक्कीच गरजेचे असतात. आणि तुम्हाला नक्कीच सांगतो, की तुम्ही थोडंसं रिकॉलिंगवर भर दिला, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका लक्षात ठेवायचा प्रयत्न केला, नुसतं प्रश्न उत्तर मार्किंग नाही, तर स्वतः आठवण्याचा प्रयत्न केला ना, तर तुमचा बराच अभ्यास हा सोपा होईल. स्पेक्ट्रम देखील खूप छान पुस्तक आहे. स्पेक्ट्रम देखील तुम्ही वाचू शकता. नक्कीच काही हरकत नाही. परंतु स्पेक्ट्रममध्ये फक्त तुमचा आधुनिक भारताचा इतिहास एवढाच टॉपिक हा कव्हर होतो. त्याच्यात तुमचे जे काही स्पेसिफिक जे पॉइंट्स आहेत आपल्या सिलेबसमधले, तर ते कव्हर करण्यासाठी तुम्हाला म्हणजे जसं की महाराष्ट्रासाठी तर तुम्हाला वेगळं वाचावंच लागेल. अ, आधुनिक भारतासाठी स्पेक्ट्रममधून नक्कीच तुम्ही वाचू शकता. नक्कीच काही हरकत नाही. स्पेक्ट्रम चांगला टॉपिक आहे. रेडीमेड नोट्स वापराव्यात का? बघा मित्रांनो, रेडीमेड नोट्स मला असं वाटतं, की प्रत्येकाच्या नोट्स या कस्टमाइज असतात. त्याच्या म्हणजे त्याला काय लक्षात राहतं, काय लक्षात राहत नाही, या पद्धतीने त्या बनवल्या गेलेल्या असतात. तर रेडीमेड नोट्स तुम्ही सिलेक्टिव्हली वापरू शकतात. परंतु तरी माझं असं सजेशन असेल, की तुमचं त्या रेडीमेड नोट्समधून जर कुठं एखाद्या ठिकाणी त्या काढता आल्या आपल्यालाच, त्या रेडीमेड नोट्सचा देखील काही पार्ट किंवा तशा त्या बनवून काढता येऊ शकत असतील, तर त्या तुम्हीच काढलेल्या नक्की जास्त उपयोगी ठरू शकतात. रेडीमेड नोट्स त्या क्वालिटीच्या असतील तर ठीक आहे. परंतु जर मग त्या क्वालिटीच्या किंवा तशा नसतील, जशा आपल्याला पाहिजे, तर मग अडचण होऊ शकते. का? कारण की बघा, की होम रूल सर्व्हेमध्ये जर मला जर 2-4 गोष्टी लक्षात असतील, एकदम पक्क्या, की पहिली कुठं झाली किंवा काय, तर अशा वेळेला मी माझ्या नोट्समध्ये कधीच काढत नाही. आणि नोट्स ह्या खूप जर डिटेल असल्या, तर त्या नोट्स म्हणता येत नाही, मला असं वाटतं. मग त्यापेक्षा पुस्तकाच्या अंडरलाईनच वाचणं काय वाईट. कारण की जर तुम्हाला कोणाच्या रेडीमेड नोट्स वाचायच्या असतील, तर त्या एकतर डिटेल असल्या तर त्या तुम्हाला जास्त समजतील आणि मग त्याचा फायदा आहे. परंतु मग डिटेल नोट्स वाचण्यापेक्षा मग पुस्तकच का नाही वाचावं? आणि जर समजा त्या शॉर्ट असतील, तर त्यातल्या बऱ्याच गोष्टी तुमच्या मिस आउट होतील असं तुम्हाला वाटेल. परंतु असं तुम्ही करू शकता, कोणाचे रेडीमेड नोट्स असतील, त्यात काही पॉइंट तुम्हाला ॲड ऑन करून
टॉपिक वाईज तुम्ही ही स्ट्रॅटेजी बदलू शकता. एखादा टॉपिक समजा खूप चांगला दिलेला आहे एखाद्या ठिकाणी, तर तो नक्कीच तुम्ही त्या रेडीमेड नोट्स वापरू शकता. समजा फॉर एक्झाम्पल आपलं रिमोट सेन्सिंगचा टॉपिक कुठं तुम्हाला 5, 6, 7, 8 पेजेसमध्ये खूप छान दिलेला आहे. तर असंही त्याचं मटेरियल खूप काही चांगलं नाहीये आपल्याकडे. तर अशा वेळेला तो डायरेक्ट रेडीमेड नोट्स प्लस आपण जे रिसोर्सेस वापरतोय त्यातल्या काही गोष्टी ॲड केल्या तर नक्कीच फायदा होऊ शकतो. जॉग्राफी हा समजायला अवघड जे आहे ना मित्रांनो, तर त्याच्या सगळ्यात बेसिक प्रिन्सिपल जॉग्राफीचं एक आहे. 2 गोष्टी जॉग्राफीत नक्की लक्षात ठेवा. जॉग्राफी हा थोडासा सायंटिफिक आणि कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. जर तुम्ही नुसते वारे म्हणजे जे समजा म्हणतो आपण की मान्सून किंवा मान्सून हे फक्त पाठ करायचं म्हटलं, की कसे नैऋत्य वारे किंवा असं हे नुसतं पाठ करायला गेलं किंवा नुसतं ते वाचायला गेलं ना, तर ते नक्की अवघड वाटेल. परंतु ते जर समजून घेतलं म्हणूनच मी म्हणतो, की तुम्ही कुठल्या क्लासला असाल तर क्लासमधून किंवा कुठल्या YouTube चॅनलच्या याच्यावरून जर तुम्ही समजून घेत असले, जसं मी मृणाल सरांच्या याच्यावरती पण जे जिओग्राफीचे व्हिडिओज होते ते रेफर केले होते. एकदा जिओग्राफीत कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली, की मला एकदा समजलं, की मान्सून नेमकं हे वारे कसे तयार होतात, ते विरुद्ध दिशेने का वाहतात. मग त्यांची कारणं त्यांच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या आपल्याला ऑटोमॅटिक लक्षात येतात. त्यामुळे जिओग्राफी कंपॅरेटिव्हली सोपं आहे. क्लायमेट तर अशी गोष्ट आहे, की क्लायमेट ह्या टॉपिकमध्ये लोकल विंड्स वगैरे या सिलेक्टिव्ह गोष्टी सोडल्या, तर मी कधीच त्याची रिव्हिजन करत नव्हतो. कारण की क्लायमेट हा टॉपिक एकदा जर तुम्हाला व्यवस्थित समजला, तर बेसिकली त्याच्यात रिवाईज करण्यासारखंच काही नाही. कारण की त्याच्यात थिअरी खूप जास्त आहे. असं फॅक्च्युअल गोष्टी तेवढ्या नसतात. त्याच्यामुळे उलट मला असं वाटतं, की जिओग्राफीसाठी बेसिक मला बेस्ट पार्ट म्हणजे अ, एकतर तुम्ही जिओग्राफीला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ठेवा. मित्राकडून समजून घ्या. कुठल्या YouTube चॅनलवरून समजून घ्या किंवा कुठल्या तुमच्या मार्गदर्शक क्लासेस किंवा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ठेवा आणि दुसरं मॅप रिडिंग. मॅप रिडिंग आपलं नियमित झालं पाहिजे. तर आता मी तुम्हाला म्हणत होतो, की मॅप्समध्ये सुद्धा आता कसं होतं, की आपण समजा कुठले घाट आहेत. समजा पुण्यापासून जाणारे जे घाट आहेत. कुठला बोरघाट आहे. अ, त्यानंतर मग खंबाटकी घाट आहे. तर मित्रांनो जेव्हा असा प्रश्न आपण वाचतो आपल्या मागील वर्षाच्या पेपरामध्ये, की पुणे टू बारामतीवाला जो घाट आहे तो कुठला आहे? पुणे टू मुंबईचा, पुणे टू नाशिकचा जो घाट आहे तो कुठला आहे? तर तो प्रश्न प्रिव्हियस इयरचा वाचत असताना त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर आलं. पुणे टू नाशिक हा चंदनपुरी घाट आहे. तर त्याच वेळेला तुम्हाला बाकीचे पण पुण्याशी संलग्न असलेले घाट तुम्ही लगेच रिवाईज केले पाहिजे, डोक्यात आणले पाहिजे, की पुणे टू मुंबई कुठला असेल? पुणे टू बारामती कुठला असेल? पुणे टू सातारा कुठला आहे? तर असं जेव्हा तुम्ही रिकॉलिंग करता, मी या पूर्ण आत्ताच्या 1 सव्वा तासाच्या डिस्कशनमध्ये तुम्हाला मुद्दामून रिव्हिजन, रिकॉल याच्यावरती खूप जास्त फोकस करतोय. कारण की आपली रिव्हिजनची स्ट्रॅटेजी चुकल्यामुळेच आणि आपले रिसोर्सेस खूप जास्त हे केल्यामुळेच कधी-कधी खूप जास्त रिसोर्सेस, खूप जास्त पसारा, तो ऐन वेळेला आपलं वाचन होत नाही. या 2 गोष्टी आहेत ज्या की आपल्याला परीक्षेत चांगले मार्क देत नाही किंवा आउटपुट मिळत नाही. म्हणजे ह्याच 2 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एक टॉपर बनवण्यापासून रोखू शकतात. कारण की रिसोर्सेस मी तुम्हाला सांगतो 95% पब्लिक किंवा 95% ॲस्पायरंट हे सेम वापरणार. फरक कुठं पडतो? रिव्हिजन स्ट्रॅटेजी प्रॉपर ते रिटेन्शन करणं, त्या 2 तासात तेवढ्या कामनेसने ते रिप्रोड्यूस करणं किंवा ते व्यवस्थित रिकॉग्नाइज करणं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि क एक लक्षात घ्या मित्रांनो, की परीक्षेला थोडंसं प्रोफेशनल ॲटिट्यूडने घ्या. अ, आणि तुम्हाला ज्या गोष्टी सिलेक्टिव्हली करा, कन्साइजली करा आणि कुठले पेपर तुमचे स्ट्राँग आहे, स्ट्रेंथ, वीकनेस ओळखा. पेपर 2 स्ट्राँग आहे, 115 पर्यंत मार्क मिळू शकतात. मग हिस्ट्रीमध्ये 5 मार्क कमी मिळाले तर काय हरकत आहे? सगळ्याच पेपरांमध्ये 100 मार्क मिळाले पाहिजे, हा अट्टहास जर करायला गेलात आणि हे परफेक्शन अचीव्ह करायला गेलात, तर मग 1 अटेम्प्ट नाही, मग ते 2, 4, 5 अटेम्प्ट जरी असले तरी त्याच्यात होत नाही. कारण की सगळ्या ठिकाणी परफेक्शन करण्यात कुठलंच परफेक्शन होत नाही आणि मग ते आपला तो अटेम्प्ट वेस्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे जेवढं स्मार्ट कराल, जेवढं प्रोफेशनली कराल, जेवढं डिमांड समजून कराल, जेवढं व्यवस्थित रिवाईज कराल, रिकॉल कराल, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवाल, तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त चांगले आउटपुट मिळेल, चांगले मार्क मिळतील आणि तुम्ही नक्कीच ही परीक्षा पास होऊ शकाल, असं मला वाटतं. मला असं वाटतं, की आपण सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. जर काही असतील गोष्टी तर तुम्ही कमेंट करा. कदाचित नेक्स्ट टाईम आपण त्या रिझॉल्व्ह करण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करूया. या सेशनला तुम्ही सगळे उपस्थित होते त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे मी आणि खूप चांगला अभ्यास करा मित्रांनो. हे ही जी परीक्षा आपल्याला
एका दिवसात म्हणजे रातोरात जे म्हणतो आपण, की लगेच आपले म्हणजे ज्या दिवशी रिझल्ट लागतो, त्या दिवसापासून एक पूर्ण नवीन लाईफ किंवा आपल्याला नवीन जन्म मिळाल्यासारखं एक प्रकारचं फिलिंग येतं. तर ते नक्कीच चांगलं आहे आणि ह्या ह्या परीक्षेचं जेवढं तुम्ही प्रोफेशनली राहाल आणि सिलेक्टिव्ह करून आपले रिसोर्सेस कराल, तेवढं नक्की चांगलं, तेवढं आउटपुट येईल. खूप परफेक्शनॅलिझमकडे जाऊ नका. खूप अवास्तव गोष्टी करू नका. सिलेक्टिव्हली करा. आपल्या स्ट्रेंथ, विकनेस ओळखा आणि आता जो कोरोनाचा काळ आहे, याच्यात स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि ह्या निगेटिव्ह वातावरणात शक्य होत असेल तर जे न्यूज असतात, म्हणजे खास करून आपला जे ऑनलाईन किंवा टीव्ही न्यूज याच्यापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहा. कारण की ती निगेटिव्हिटी कुठं ना कुठं इनडायरेक्टली आपल्याला अफेक्ट करते. तर माझं असं सजेशन राहील की ह्या न्यूजपासून नक्कीच लांब राहा. आणि चांगला अभ्यास करा, मनापासून अभ्यास करा, चांगले रिव्हिजन करा आणि तुम्हाला सर्वांना विश यू ऑल द बेस्ट. थँक यू सो मच.